Good morning friends. Today we are organized here to discuss about the forestry optional. हा जो फॉरेस्ट्री ऑप्शनल आहे हा IFS साठी एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आपल्या याच्यामधला आणि तो सब्जेक्ट आता आम्ही प्रयासमध्ये लॉन्च करत आहोत आपल्या 3 सप्टेंबर पासून. तर यासाठी आज मी तुमच्या समोर हा एक प्रमोशन व्हिडिओ आहे आणि हा डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वात पहिले स्टार्टिंगला तुम्हाला की वाय देर इज नीड टू जॉईन फॉरेस्ट्री ऑप्शनल ॲज अर्ली ॲज पॉसिबल, की लवकरात लवकर फॉरेस्ट्री ऑप्शनल जॉईन करणं का इम्पॉर्टंट आहे हे एक पॉईंट सांगणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर या फॉरेस्ट्री ऑप्शनलमध्ये आम्ही तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहोत या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि थर्ड पॉईंट असणार आहे ह्यातला इम्पॉर्टंट सगळ्यात मेन, की फॉरेस्ट्री ऑप्शनल IFS मध्ये इम्पॉर्टंट का आहे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये ऑप्शनलच्या, की सेकंड ऑप्शनल ॲग्री इंजिनिअरिंग आहे, कुणाचं जिओलॉजी आहे, कुणाचं बॉटनी आहे. तर याच्या कंपॅरिझनमध्ये फॉरेस्ट्री ऑप्शनल आपला सगळ्यात इम्पॉर्टंट का आहे आणि याचं काय हा काय रोल प्ले करतो UPSCच्या IFSच्या सिलेक्शनमध्ये, या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर यासाठी आज आपण इथं ऑर्गनाईज झालेलो आहोत आणि ह्या सर्वांनी एक काळजीपूर्वक ऐका, कारण आज आपली एक्झाम संपलेली आहे. संडे आहे आज, तर संडेला आपली एक्झाम संपलेली आहे सिव्हिलची. आणि यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की सिव्हिलच्या एक्झामसाठी खूप कमी टाईम ड्युरेशन होतं. अराउंड 80-85 डेज आपल्याला सिव्हिलच्या प्रिपरेशनसाठी होते. आणि याच्यानंतर काय आहे की 16 नोव्हेंबरला आपली फॉरेस्ट्रीची IFSची मेन्स आहे. तोपर्यंत ऑलमोस्ट आपल्याकडनं परत 75 डेज आहेत. इंग्लिशच्या पेपरच्या डेपर्यंत आपल्याकडे 75 डेज आहेत. आणि त्याच्यानंतर आणखी एक वीक भेटतो आपल्याला, जर ॲग्री इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री ऑप्शन असेल तर 1 वीक भेटतो. म्हणजे ऑलमोस्ट सिव्हिल एवढाच टाईम आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की दोन्हीकडे अर्धा टाईम असल्यामुळे यावेळेस UPSCच्या IFSच्या मेन्ससाठी फुल टाईम प्रिपरेशन करणारे खूप कमी लोक आहेत. म्हणजे नगण्य आहेत, निग्लिजिबल आहेत, जे त्यांना सगळ्यालाच आयडिया होती की चला 85 डेज आपण सिव्हिल पण ट्राय करू आणि राहिलेल्या टायमामध्ये IFS करूया. आणि ते पॉसिबल आहे. आणि हे कधी पॉसिबल आहे मी तुम्हाला आता ह्याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत फॉरेस्ट्री, की 75 डेज आहेत. 85 मध्ये आपण सिव्हिल्स केलेलं आहे, सर्वांनी जे काय फाईट करायची ती केलेलं आहे, जी फाईट झालेली आहे सगळ्यांची, आपण आपल्या साईडनं सगळ्यांनी बेस दिलेला आहे. आता तो चॅप्टर क्लोज झालेला आहे ऑलमोस्ट. पण आता आणखी एक आपल्याकडे अपॉर्च्युनिटी शिल्लक आहे यावेळेस. अपॉर्च्युनिटी कशाच्या फॉर्ममध्ये आहे ती IFSच्या. आणि याच्यात सगळ्यात बेस्ट काय आहे यावेळेस की 75 डेज आहेत. 75 डेज फ्रॉम दी सिव्हिल मेन्स हे पहिल्यांदा होतं IFSच्या हिस्ट्रीमध्ये. आणि याच्यामध्ये काय होणार आहे की ऑलमोस्ट सर्व लोक हे सेम लेवलवरती आहेत. प्रिलियमचा पेपर अवघड असल्यामुळं, CSAT अवघड असल्यामुळं खूपच थोडे मुलं रिपीट झालेले आहेत IFS मध्ये. ऑलमोस्ट सर्व मुले हे फर्स्ट टाइम मेन्स लिहिणार आहेत. ऑलमोस्ट मी जेवढे पाहिले ना, माझ्यासोबतचे जेवढे स्टुडंट होते किंवा माझ्यासोबत जे कलिग होते ते सर्व मुलं यावेळेस फ्रेश आहेत. तर जुने मुलं कोणी डबल मेन्स लिहिणारा किंवा डबल इंटरव्ह्यू देणारा IFSचा असं कोणी कॅन्डिडेट नाही आहे. आणि इव्हन UPSCचा सिलेक्शनचा ट्रेंड जरी पाहिला ना, तरी IFS मधला ट्रेंड हाच आहे की फर्स्ट टाइमवर जास्त पास होत आहे. की कोणी फुल टाइम प्रिपरेशन केलं असेल तर त्याचे चान्सेस खूप कमी राहतात, पण जो सिव्हिल्स करून IFS करतो त्याचे चान्सेस जास्त आहेत. मला ते एक्झॅक्ट नाही माहिती त्याचं लॉजिक काय आहे बिहाइंड दिस, पण मी एवढं पाहिलं आहे की ज्यांनी सिव्हिल दिलेले आहे आणि सिव्हिलच्या नंतर प्रिपरेशन चालू केलेलं आहे त्या लोकांचं जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. सो मला वाटतं की ही एक आलेली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. मग या गोल्डन अपॉर्च्युनिटीला कन्वर्ट करण्यासाठी काय लागणार आहे माहिती आहे का आपल्याला? प्रॉपर गायडन्स. आणि IFS इज ऑल अबाउट द गायडन्स. मी तुम्हाला लिहून देतो, कितीही अभ्यास करणारा स्टुडंट असू द्या, याच्यामध्ये तो काही करू शकत नाही. 75 डेजमध्ये एक इंडिव्हिज्युअल स्वतःच्या लेवलवरती काहीच करू शकत नाही. म्हणजे काहीच करू शकत नाही. तो साधा इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा आणू शकत नाही, तो किती बी टॅलेंटेड असला तरी. सो तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स पाहिजे. प्रॉपर गायडन्स सोबत दुसरं मी तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट सांगणार आहे की 2 ऑप्शनल आहेत आपल्याला. डायरेक्ट 2 ऑप्शनल आहेत आणि ते कम्प्लीट न्यू ऑप्शनल आहेत. 75 डेजमध्ये एका स्टुडंटची इनेट ॲबिलिटी, जे ॲप्टिट्यूड असतं ना, इंटेलिजन्स, त्या एका स्टुडंटचा इंटेलिजन्स 75 डेजमध्ये 2 ऑप्शनल कॉम्प्रिहेंड करण्याचा नसतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. सायंटिफिकली प्रूव्ह नाही की एक स्टुडंट 75 डेजमध्ये किंवा 60 डेजमध्ये 45 डेजमध्ये 2 ऑप्शनल करू शकत नाही आहे.
आणि त्यासाठी काय लागतंय की तुम्हाला एक गायडन्स लागतंय, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजून सांगणारा लोक लागतात की लई सिव्हिलसारखं खूप काही जादा इनोव्हेशन करण्याची गरज नसते इथं, पण टेक्निकल ऑप्शनल असल्यामुळे ते टेक्निकल गोष्टी तुम्हाला सोप्या भाषेत आणि लवकर समजून सांगणारा कोणतरी पाहिजे. त्या स्वतः वाचून कॉम्प्रिहेंड होत नाही येतं. इवन तुम्ही सुरुवातीचे 10 दिवस जरी वेस्ट केले का की चला आपण फॉरेस्ट्री ऑप्शनसाठी मणिकंदन घेऊ आणि ॲग्री इंजिनिअरिंगसाठी आर सुरेश घेऊ, तरी तुमच्याच्यानं ते म्हणजे ऑलमोस्ट रेअरेस्ट ऑफ रेअर केस किंवा एक एक्सेप्शनल सोडून द्या, पण नॉर्मल जे ट्रेंड आहे तो हाच आहे की इंडिव्हिज्युअल लेवलवरती केल्यानंतर ते होत नाही आहे. कारण एक तर इरिटेशन येतं आहे, नवीन नवीन टेक्निकल टर्म असतात खूप साऱ्या, तर त्या कॉम्प्रिहेंड करणं शक्य होत नाही एवढ्या कमी टायमामध्ये. त्यासोबतच GS असतं, इंग्लिश असतं, तुम्ही इकडल्या गोष्टी करू शकता, तिकडल्या गोष्टीवरचा फोकस हटतो इंग्लिशवरचा आहे. आणि इंग्लिश पण आपल्या मराठी मुलांसाठी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे IFS मधला. मला वाटतं फॉरेस्ट्री आणि इंग्लिश हे दोनच पार्ट इम्पॉर्टंट आहेत कशामध्ये, IFSच्या प्रिपरेशनमध्ये. आणि गायडन्स इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. कोणीही कन्फ्युजन होऊ नका आणि कोणीही टाईम वेस्ट करू नका. कुठेही ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला याचं एक मी रिझन सांगतो की का मी तुम्हाला हे म्हणतोय. इवन गव्हर्नमेंट लेवलवरती, पॉलिसी लेवलवरती पण हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की UPSC MPSC करण्यासाठी, UPSC प्रिपरेशन करण्यासाठी एक परफेक्ट गायडन्स लागतं, मेंटॉर लागते. आणि ह्या मेंटॉरशिपसाठी ना गव्हर्नमेंट एका स्टुडंटावरती 5-5 लाख पर इयर खर्च करते. जे महाज्योती, सारथी, बार्टी जे काही चालतं ना, हे सर्व त्यांना सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. पॉलिसी लेवलवरती गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे की गायडन्स लागतोय. IFSला पण 50,000 रुपये देत आहे का, तर गायडन्स लागतोय आणि 50,000 रुपयामध्ये आपलं पूर्ण प्रिपरेशन होतंय. त्यामुळे कुणीही कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे, कोणीही म्हणायचं नाही की माझ्याकडे पैसे नव्हते, काही नव्हते. गव्हर्नमेंटने पैसेच तुम्हाला यासाठी दिलेत की प्रॉपर गायडन्स घेण्यासाठी. आणि कुणीही नंतर पुन्हा कंप्लेंट करायची नाही की माझ्याकडे गायडन्स नव्हतं म्हणून मी झालो नाही. प्रत्येकाने हा अपॉर्च्युनिटीवाला टाईम योग्य डिसिजन घेऊन व्यवस्थित आपलं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. आणि त्याच्यामुळे जादा टाईम नाही, मी सांगेल की सोमवार मंगळवार 2च दिवस वेस्ट करा. तिसऱ्या दिवशी तुम्ही IFSसाठी लागले पाहिजेत. आणि याचं एक्झाम्पल मी स्वतः आहे. मला IFS संदीप शिंदे सांगत होता की सिव्हिल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टार्ट कर, आणि मी एक वीक नंतर स्टार्ट केलं आणि त्याच्यामुळे थोडंसं कमी मार्क्स आले मला ऑप्शनलच्या ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये. फॉरेस्ट्रीमध्ये आले, त्यांनी सांगितलेलं ज्या गायडन्सनुसार मी तयारी केली तिथं मला 1 ऑफ द बेस्ट मार्क होते की फर्स्ट अटेम्प्टमध्ये की 40 डेजमध्ये 45 डेजमध्ये केलेलं आहे. पण हे तेव्हा मला समजलं की का तो माणूस एवढा जीव तोडून सांगत होता. मला नंतर रिझल्टच्या दिवशी कळलं की तो का म्हणत होता की पहिल्या दिवशी स्टार्ट कर. माझं राहिलं होतं फक्त 30 मार्क्सने आणि एक रिव्हिजन 8 दिवसात एक रिव्हिजन होती. 45 दिवसामध्ये 8 दिवस खूप जादा असतात. आता 75 दिवस म्हणून थोडं जास्त आहे. एक रिव्हिजन पडले असते तर मला ते 30 मार्क्स वाढले असते. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे तुम्ही जास्त काही वेळ वाया घालू नका. आणि मी पण तुम्हाला इथं जास्त काही गोष्टी सांगणार नाही आहे. आपण काय करणार आहोत की बुधवारी, आज संडे आहे, संडेला ऑप्शनलचा पेपर संपला आहे. मंडे ट्यूजडे 2 दिवस रेस्ट घ्या. आपण बुधवारी संध्याकाळी ओपन सेशन ठेवणार आहोत याच्यावरती, झूम मीटिंगवरती. आणि या झूम मीटिंगवरती IFS संदीप शिंदे, अनुष्का लोहिया आणि लास्ट टाईम पास झालेले अभिजित आहेर आणि हरीश पाले हे आपल्याला गाईड करणार आहेत. आणि त्यांच्यासोबत आमची टीम पण असणार आहे प्रयासची. तर ह्या गोष्टी आपण लवकरात लवकर कराव्या आणि सगळ्या मराठी मुलांना फायदा व्हावा याच्यासाठी आम्ही हे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच लॉन्च करत आहोत फॉरेस्ट्रीची. ऑलरेडी आमचे 30 to 35% सिलेबस कव्हर झालेला आहे ऑलमोस्ट. आणि हे 15-20 दिवसामध्ये राहिलेला सिलेबस एक 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आता ऑलमोस्ट आमच्याकडं 30% सिलेबस 35% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्ही 2 दिवस हा आपला बुधवारपर्यंत सेशन होईपर्यंत आणखी बरेचसे 1-5-6 व्हिडिओ रेकॉर्ड होतील. आपला 50% क्लास तुम्हाला बुधवारी भेटेल रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. ऑलरेडी ॲपवरती आहे तो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. आणि ज्यांना ऑफलाईन यायचं आहे ते ऑफलाईन पण येऊ शकत आहे. सो आज आपण फक्त या ओरिएंटेशनमध्ये काय काय करता येऊ शकतं ह्या गोष्टी आपण पाहूया. तर सगळ्यात मेन आहे की माझं नाव महेंद्र बिक्कड आहे. ठीक आहे, महेंद्र बिक्कड आहे. आणि मी IFSचे 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. सिव्हिलचा मी 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे 2020मध्ये. आणि IFSचा मी 22-23च्या मेन्सच्या वेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि माझं UPSCच्या सिव्हिलच्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती SJVNमध्ये सतलज जल विद्युत निगम लिमिटेड जी PSU आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तिथं स्पोर्ट अथॉरिटीसारखं माझं UPSCच्या सिव्हिलच्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती सिलेक्शन झालेलं होतं. तो मी जॉब सोडलेला आहे.
आणि सध्या मी इथं प्रयासमध्ये एक मेंटर म्हणून जॉईन आहे. आणि त्याच्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे एक यात म्हणजे की आदित्य सरांचे जे VITचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आम्ही दोघं बॅचमेट होतो. सो VIT पुणेमध्ये आम्ही बॅचमेट आणि कलिग होतो आणि आता आम्ही तर कलिग आहे. आणि आदित्य सर आता सध्या ॲज अ गाईड, फ्रेंड आणि फिलॉसॉफर म्हणून काम करत आहेत. आणि हे जर सर्व जे काही डिझाईन बनलेलं आहे आणि सर्व काही हे प्रोग्रामचं जे काही आउटलाईन बनलेले आहे की मराठी मुलांना मॅक्झिमम बेनिफिट कसा होईल यासाठी सरांनी आणि मी जे डिस्कशन करून आम्हाला ज्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट झालेल्या आहेत त्याच्यामधून त्या गोष्टी आम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला पूर्ण IFSच्या ह्याची आयडिया येऊन जाईल की काय होत आहे तर. आणि दुसरं सगळ्यात मेन म्हणजे काय की या प्रोग्राममध्ये आपण लिमिटेड टाईममध्ये एकदम जे काही आम्ही तुम्हाला या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करणार आहे त्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत. याची खात्री आदित्य सरांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याबाबत निश्चिंत राहायचं आहे की नोट्सचा विषय असेल, टेस्ट सिरीजचा असेल, टेस्ट डिस्कशन असेल, टेस्ट पेपर चेकिंग असेल, मेंटरशिप असेल, ह्या कुठल्याही गोष्टीची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला एकदम ऑल इंडिया लेवलचं गायडन्स आम्ही पुण्यामध्ये अवेलेबल करून देत आहोत. आणि एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की पुण्यामध्ये असा इनिशिएटिव्ह होत आहे. ठीक आहे, तर आपण बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे की 3 सप्टेंबरला का स्टार्ट करायचं आहे. वाय वी शुड जॉईन फॉरेस्ट ऑप्शनल ऑन 3 सप्टेंबर. 3 सप्टेंबर म्हणजे काय, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. काय आहे तुम्हाला काय वाटतंय की 75 डेज आहेत आपल्याकडे शिल्लक. 75 डेज आर सफिशियंट फॉर द प्रिपरेशन ऑफ IFS. येस, these days are more than sufficient, but only if you start early. आणि जर तुम्ही लेट केला, एक 8-10 दिवस जर घालवले याच्यामध्ये, तर रेस कुठून आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून आहे. इथं एव्हरीबडी हॅज इक्वल चान्स टू गेट सिलेक्ट. कारण प्रत्येकजण हा आजच तुमच्यासोबत स्टार्ट करत आहे. 2 सप्टेंबरपासून 3 सप्टेंबरपासून प्रत्येकजण स्टार्ट करत आहे. प्रत्येकजण एक्झॉस्ट झालेला आहे सिव्हिलमध्ये आणि तो स्टार्ट करत आहे. फ्रेश आहेत, सर्वजण फ्रेश आहेत. प्रत्येकाला नवीन ऑप्शनल आहे. कोणालाच कुठलीही आयडिया नाही. सगळ्याला जेवढं बेसिक GS वालं नॉलेज आहे ते फॉरेस्ट्रीमध्ये येतं. आणि विशेष फॉरेस्ट्री आणि ह्याचं IFS मधलं काय की जो GSचा सिव्हिलचं लिहितो त्याला मार्क्स येत नाही येतं. सो त्याच्यामुळे जो कोणी लई स्ट्रॉंग आहे GS मध्ये तो तर ऑलमोस्ट तो फिनिश होणार आहे याच्यामध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये. त्याला जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल की मला GS येतं, त्यानं GSला लिहिलं, किती बायोडायव्हर्सिटी लिहिले तरी ॲग्रो फॉरेस्ट्री लिहिलं तर त्याच्यावरती मार्क्स येत नाही येतं. त्याच्यामुळं जो कोर फॉरेस्ट्री, कोर ॲग्री इंजिनिअरिंग करेल ना त्याला मार्क्स येतं. तुम्ही आणखी कित्येक जणांचे पेपर पहा, तुम्ही किती GS मध्ये तो किती बी स्ट्रॉंग असला तरी फॉरेस्ट्रीमध्ये त्याला 150 मार्क येतात आणि 200 वाला सिलेक्ट होऊन जातं. आणि 200 मार्क्स याला काहीच लागत नाही, थोडंसं गायडन्स लागतं आणि तुम्हाला माहीत पाहिजे की एक्झॅक्ट काय करायचं आहे ते. बस एवढ्या गोष्टी आहेत ह्या 75 डेज. आणि 3 सप्टेंबरला काय 75 डेज सफिशियंट आहेत, पण त्याचं ऑर्गनायझेशन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. तुम्हाला डिवाइड करणं, किती दिवसात फॉरेस्ट्री संपला पाहिजे ह्याची पण आयडिया पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला सायंटिफिक मेथड माहीत असेल की चला 25 आता 75 डेज आहे, 25 डेजमध्ये आपल्याला फॉरेस्ट्री ऑप्शनल कंप्लीट करता येऊ शकतोय. आणि हे जर तुम्हाला कोणी ऑफिशियली सांगितलं अथवा कोणी सिलेक्टेडने सांगितलं, आउटडोर प्रिपरेशन केलेल्या माणसाने सांगितलं तर तुम्ही 75 डेजमध्ये करणार. आणि तुम्ही जर 25 डेजमध्ये फॉरेस्ट्री ऑप्शनल कव्हर करणार. आणि जर आपण घरी करायचं म्हटलं, स्वतः सेल्फ जर करायचं प्रिपरेशन म्हटलं तर आपल्याला एक्झॅक्ट आयडिया नसते की किती. आणि एक पेज वाचायला पण 1 दिवस जाऊ शकतो, एवढं फॉरेस्ट्रीचं टेक्निकॅलिटी जादा आहे. तसं समजून सांगितल्यानंतर सोपं आहे. पण स्वतः वाचायला खूप अवघड आहेत. कम्प्लीट न्यू टेक्निकॅलिटी आहेत ज्या की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण पाहत नाहीत आणि UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण पाहत नाहीत. सो आपल्याला एक प्रॉपर गायडन्स लागणार आहे. 75 दिवसामध्ये सफिशियंट टाईम आहे, पण तो काही जादा नाही. जसं महात्मा गांधी म्हणतात, ऑन दी अर्थ देर इज सफिशियंट रिसोर्सेस फॉर द एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर ग्रीड. तसं टाईप आहे इथं की 75 दिवस आर सफिशियंट बट नॉट दोज हू आर गोइंग टू इंडल्ज इन टू द सेल्फ प्रिपरेशन. आणि विदाऊट मेंटरशिप शिवाय तर होऊ शकत नाही. तुम्ही अनुष्का लोहिया मॅडम बघितल्या असतात. अनुष्का मॅडमचा हजबंड आहे आनंद, त्यांनी 2 रँक काढला आहे. अनुष्का मॅडमचा 4 रँक आहे. अनुष्का मॅडमचा 2022चा आहे आणि सरांचा 2024चा रँक आहे. याचा अर्थ काय आहे की घरामध्ये तुम्हाला जर डायरेक्ट गायडन्स भेटलं, इव्हन टीना दाबी आणि रिया दाबीचं एक्झाम्पल घ्या, हे काय आहे, हे एक्झाम्पल कशाचे आहेत, हे एक्झाम्पल मेंटरशिप आणि गायडन्सचे आहेत. तर तुम्ही इथून तरी लक्षात घ्या, आता तरी सुधरा. माझं काय म्हणणं आहे, आता तरी सुधारलं पाहिजे आपण. आता तरी आपले आईज ओपन झाले पाहिजेत. गव्हर्नमेंटने पॉलिसी लेवलवरती तुम्हाला 5-5 लाख रुपये पर इयर खर्च करते. याचा अर्थ कोणाला तरी आयडिया आलेलं आहे की हे मेंटरशिप शिवाय किंवा क्लासशिवाय पॉसिबल नाही आहे.
पण जो कोणी काही फॉल्स होपमध्ये आहे की होऊ शकते, ठीक आहे, एखाद दुसऱ्याचं होत असेल, मी म्हणत नाही एक्सेप्शन, पण आपल्याला एक्सेप्शन बनायचं आहे का ते तुम्ही डिसाईड करा. आणि ज्याला एक्सेप्शन नाही बनायचं, तुमच्याकडे सर्वांकडे पैसे आहेत, सर्व गोष्टी आहेत, तुम्हाला अवेलेबल पण आहेत रिसोर्सेस. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असा प्रोग्राम कोणी लॉन्च केलेला नव्हता, कोणी आपल्या इथं गायडन्स देत नव्हतं, तर फर्स्ट टाइम आम्ही गायडन्स घेऊन येत आहोत. त्याच्यामुळं हा अपॉर्च्युनिटी आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी काय आहे की 75 डेजची आहे आणि ती कमी टायमामध्ये आपल्याला ग्रॅब करायची. आणि सगळ्यात मेन काय की हेड स्टार्ट, जे मी तुम्हाला सांगितलं की 75 डेज आर सफिशियंट बट नॉट फॉर द ग्रीड ऑफ दोज हू वॉन्ट टू प्रिपेअर सेल्फ. तर हे अर्ली हेड स्टार्ट घ्यायचं आहे आपल्याला, बिकॉज कोणीच इथं फुल टायमर नाही आहे. यावेळेस विशेष काय आहे की नो स्टुडंट इज प्रिपेअरिंग फुल टाईम सिन्स प्रिलिम फॉर द IFS. सगळ्यांनी ट्राय केलेला आहे सिव्हिलसाठी, कारण तिकडे पण कमी दिवस होते आणि इकडे पण जादा दिवस आहेत. सो आणि तो ज्युन्युन आणि रॅशनल डिसिजन होता असं मला वाटतंय की डायरेक्ट IFS करणं थोडंसं डिझास्टर बी होऊ शकतंय. त्याच्यासाठी हा एक आहे. पण अर्ली हेड स्टार्ट घ्यायचा आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला करून घ्यायचा आणि तो होणार 100%. मी लिहून देतो तुम्हाला, जो लवकर 3-4 दिवसात, मी म्हणून सॅटर्डेपर्यंत जो स्टार्ट नाही करणार ना, तो ऑलमोस्ट त्यानं बॅटल लूज केलेली आहे. त्यानं किती वेळ मग पळू द्या, कारण एक आहे की 75 दिवस आहेत आणि प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी दिसते, तर प्रत्येकजण पळणार आहे. तुम्ही 8 दिवस महाग राहिले की तुम्ही 8 दिवस महागच राहणार आहेत, तुम्ही पुन्हा ते कव्हर करू शकत नाही. आणि कव्हर करायला अगोदरचं काही प्रिपरेशन असेल तर कव्हर होईल, पण अगोदरचं काहीच प्रिपरेशन नाही ना, मेकॅनिकल गोष्टी. इथं एकाला जर 8 दिवस लागते तर फॉरेस्ट्रीच्या एक सिल्व्हिकल्चर टॉपिकला तर ते सगळ्यालाच 8 दिवस लागणार आहेत. 8 दिवसात कोणाचंच नाही होणार. सगळं मेकॅनिकल फॉर्म्युला टाईप आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, तेवढा टाईम तुम्हाला द्यावाच लागणार. जो तेवढा टाईम देईल तो फास्ट जाईल. तर हे लक्षात येतं ना की मेकॅनिकल फॉर्म्युला आहे, 8 दिवस सिल्व्हिकल्चरला लागते, तर 8च दिवसामध्ये सगळ्याचं संपणार आहे. 4 दिवसात कुणाचंच नाही संपणार, कुणाचं संपलं तर त्याचा कुणाला फायदा पण नाही होणार. सो अर्ली स्टार्ट करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 3 सप्टेंबरला स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर काय सगळ्याला इक्वल चान्स आहे, हे तर सगळ्याच्या लक्षात येतं. हे काही जादा समजून सांगण्याची गरज नाही की सगळे न्यू सब्जेक्ट आहेत, दोन्ही ऑप्शनल, आणि हे सगळ्यांना स्टार्टिंगपासून करायचे आहेत. कुणी अगोदर ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्सवाला नाही, कारण कोणाची निघालीच नाही आहे प्रिलिम. तुम्ही आजूबाजूला पहा, तुम्हाला तुम्ही सॅम्पल सर्वे करून घ्या, 10 स्टुडंटचं IFS क्लिअर करणाऱ्या, आणि तुमच्या लक्षात येईल की त्यातले 9 जण हे फर्स्ट टायमर आहेत. आणि त्याच्यामुळे काय सगळ्याला इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे आणि टाईम पण सफिशियंट आहे. आता यावेळेस असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्याकडे टाईम नव्हतं, सगळ्याला टाईम सफिशियंट आहे, कोणाला घाबरायची गरज नाही, काही नाही, प्रत्येकजण ह्याच्यामध्ये उतरू शकतो आणि करू शकतो. तर हे एक गोष्ट आहे. त्यानंतर काय की बाबा फिअर्स कॉम्पिटिशन तर असणार. मी तुम्हाला जे सांगितलं ना की फिअर्स कॉम्पिटिशन आहे का, तर आता ऑलमोस्ट सगळेजण एक्झॉस्ट झालेले आहेत UPSCला, सगळ्या बाकीच्या एक्झाम देऊन एक्झॉस्ट झालेले आहेत. आणि ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसच्या नंतर. स्टेट सर्व्हिसपेक्षा बी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे IFS वाली. आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे की फिअर्स कॉम्पिटिशन असणार आहे, एकदम तगडा लेवलची. जागा 150 आहेत, तर प्रत्येकजण डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये जाऊन तयारी करणार आहे. आणि सगळ्याला गायडन्स अवेलेबल आहे, सगळ्यांकडे पैसे आहेत, कुणी पैशाचं तर कारण द्यायचंच नाही आहे. 8 दिवसामध्ये महाज्योती सारथी सगळ्यांना पैसे देते. सो प्रत्येकजण कॉन्फिडंटनं उतरायला लागला, विथ मेंटर उतरायला लागला, विथ कॉन्फिडन्स आणि गायडन्सनं उतरायला लागला आहे. आणि त्याच्यासाठी इवन ऑल इंडिया लेवलवरती पण खूप सारे लोक गायडन्स घेत आहेत, जे ॲग्रिकल्चरवाले, बॉटनी, झुलॉजीवाले स्टुडंट आहेत. तर ह्यांना एक खतरनाक लेवलचं गायडन्स आहे. फक्त ॲग्री इंजिनिअरिंग फॉरेस्ट्रीमध्येच गायडन्स नाही आहे. तर मला वाटतंय की हा जो आमचा प्रोग्राम आहे हा नक्कीच जो गॅप आहे तो गॅप ब्रिज करण्यासाठी हेल्प करेल आणि त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतंय. सो कॉम्पिटिशन आहे पण ऑपॉर्च्युनिटी पण आहे. मग तर कॉस्ट तर आपल्याला पे करावंच लागणार आहे. कशाची? मेहनत आहे. आणि मेहनत करण्यासाठी तर आपण कधी काही कमी पडत नाहीत, कोण मला माहिती. कारण तुम्ही IFSची प्रिलिम काढली याचा अर्थ तुम्ही ॲबिलिटीवाले पण आहेत, तुम्हाला ॲप्टिट्यूड पण आहे आणि तुम्हाला हार्डवर्क पण करण्याची क्षमता आहे तुमच्याकडे. आणि इवन काय की तुमचे ब्रेनची कॅपॅसिटी पण आहे की तेवढ्या गोष्टी डायजेस्ट करण्याची. आता फक्त विलिंगनेस दाखवायचा आहे आणि कॉम्प्लिसन्सी येऊन देऊ नका. सगळ्यात काय कॉम्प्लिसन्सी. आणि मी एक साधा शब्द जर मराठीतला वापरायचा जर झाला तर मस्तावू नका की आता माझा IFSची प्रिलिम निघाली तर आता झालं, कारण याच्यामुळं खूप जास्त डिझास्टर होत आहे. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की माजू नका. दिलेली ऑपॉर्च्युनिटी आहे, गॉड गिवन गिफ्ट आहे. आणि IFS वन्स अपॉन टाईम इन लाईफ येते ऑपॉर्च्युनिटी, तिला कुठल्याही हालतीमध्ये तुम्ही ती ग्रॅब करता आली पाहिजे तुम्हाला, असं मला वाटतंय. ती कुणीही कारण देऊन, छोटे मोठे तर कारण बनतच नाही आहेत. कारण या टाईपचं कॉम्पिटिशन झालं, या टाईपची सिच्युएशन झाली मार्केटमध्ये
की तुम्हाला आता पुढच्या वर्षी पुन्हा नंतर कधी चान्स भेटेल याची काही गॅरंटी नाही. आता भेटले टाईम, आता वेळ आहे, टाईम आहे, पैसा आहे, गायडन्स आहे, सर्व गोष्टी आहे आणि आता फक्त तुम्हाला हिट करायचं आहे, मेहनत द्यायची आहे. तर त्याच्यामुळं मला वाटतं की तुम्ही लवकरात लवकर स्टार्ट केलं पाहिजे. सिव्हिलला आता जे काही झालं आहे ते आता आपण बंद करून ठेवलं आहे. सगळ्याला माहिती आहे की सिव्हिल्समध्ये मार्क्स कसे येतात, कुणाला येतात, काय येतात, काहीच माहीत नाही आहे. तर त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर विचार करण्यापेक्षा जे काही रिझल्ट यायचा तो येईल, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल जे काही आहे, पण ही अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी एकदाच आलेली आहे आणि हिला ग्रॅब करता येऊ शकते मला असं वाटतंय. आणि त्यासाठी आम्ही आदित्य देवरे सर प्रयासचे आणि मी तुमच्यासाठी इथं आहोत. तुम्हाला जे काही गायडन्स लागेल ते सर्व गोष्टी आम्ही अवेलेबल. आणि ह्यातलं मला एक सगळ्यात छान गोष्ट काय सांगायची माहिती आहे का, यात एक गोष्ट सगळ्यात बेस्ट आहे. मी खूप साऱ्या IFSC जो महाराष्ट्रामधून IFS झालेले आहेत, मराठी मुलं IFS झालेले आहेत ना, मी त्यांच्याशी बोललो की सर म्हटलं असं असं आम्ही करत आहोत आणि आपल्या इकडं गायडन्स नाही. IFS जे काय आहे ते नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन लोकल आहे, त्याच्यामुळं त्या लोकांचे खूप जास्त सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर मला प्रत्येक जेवढ्या लोकांसोबत बोललो ना मी, त्या प्रत्येकाने अश्योर केलं की सर की तुम्हाला जे काही आमच्याकडून जे काही मदत लागेल ती सर्व आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्ही मुलांना मेंटरशिप द्यायला पण तयार आहोत. आम्ही आमचे पेपर दाखवतो, आम्ही आमचा स्टडी प्लॅन सांगतो. मुलांसोबत जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत आम्ही बोलतो की जेणेकरून की त्याला कम्फर्ट यायला पाहिजे. आनंद सर आहेत, ऑल इंडिया 2 रँकर, लोहिया मॅडम आहेत, त्या पण बोलल्या, प्रांजल चोपडे आहेत यांनी पण बोलले, संदीप शिंदे आहे हे पण बोलले की आम्ही पूर्ण गाईड करायला तयार आहेत. आणि हे सगळ्यात पॉझिटिव्ह आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक बेनिफिट करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही हा बॅच इथं लॉन्च करत आहोत. सगळ्यांच्या गायडन्स खाली चाललेली ही बॅच आहे. मी काही इंडिव्हिज्युअल नाही आहे, सर्वांच्या गायडन्स खाली चाललेली एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. तरी ही बॅच आपण जसं जसं स्लाईड पुढं पाहू तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की हे कॉम्प्रिहेन्सिव्ह का आहे आणि कशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर हे इथपर्यंत कोणाला काही अडचण यायला नाही पाहिजे. स्टार्टिंग टू एंड गायडन्स भेटणार आहे. कुठं एक्सपर्ट गायडन्स. मी जे म्हणलं की तुम्हाला की माझे खूप सारे मित्र आहेत, ते रेडी आहेत आपल्याला गाईड करायला, इथं सांगायला, आणि याचा आपल्याला एक फायदा करायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की जे लोक संडेच्या अगोदर स्टार्ट करतील, म्हणजे या संडेला सिव्हिलचा ऑप्शनलचा पेपर झाला आहे, त्यानंतर पुढच्या संडेपर्यंत जेवढे लोक स्टार्ट करतील तेवढ्याच लोकांना गाईड करणार आम्ही. बाकीच्यांचे चान्सेस खूप कमी असतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणार नाही. सो दोज हू वॉन्ट टू प्रिपेअर IFS सिरियसली, प्लीज जॉईन ॲज अर्ली ॲज पॉसिबल टू द फॉरेस्ट्री ऑप्शनल. कारण याचा बेनिफिट तुम्ही कोणासोबत बी बोला तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि आपल्याला पण माहिती आहे, आपण स्वतः पण कॉम्प्रिहेंड करू शकतो, आपल्याला तेवढे आयडिया आहेत, तेवढा आपल्याला एक्सपिरियन्स आहे. आता आपण सिव्हिलच्या मेन्स दिलेल्या आहेत, याचा अर्थ आपल्याकडे ते ॲबिलिटी आहे की ॲनालिसिस करण्याची, क्रिटिकली थिंकिंग करण्याची. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मी एवढं तळमळीनं का सांगतोय की याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. असे खूप सारे लोक आहेत की या गोष्टीमुळे नुकसान झाले आहे. ठीक आहे, तर अर्ली स्टार्ट करायचं कधी आपला 3 सप्टेंबरला, आणि 3 सप्टेंबरला आपलं संध्याकाळी सेशन असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की वाय इज प्रयास द बेस्ट ऑप्शन टू प्रिपेअर फॉरेस्ट्री ऑप्शनल. का बाबा प्रयासमध्ये वाय टू जॉईन प्रयास. तर इथं काय आहे सगळ्यात मेन म्हणजे मी पण दिल्लीमध्ये क्लास केलेला आहे, वाजीरामचा क्लास केलेला आहे, बाकीचे सर्व मोठे मोठे क्लास केलेले आहेत. मी पण तुमच्यासारखे सेम, मी पण 6 मेन्स दिलेले आहेत, त्याच्यात टेस्ट सिरीज वगैरे सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पण मला इथं जो वेगळेपण वाटला ह्या प्रयासचा इथं आल्यानंतर, यांच्यासोबत जॉईन झाल्यानंतर, ते आहे यांचं प्रोफेशनलिझम. व्हॉट आर दे प्रॉमिस दे प्रोव्हाइड इट. त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं आहे ते ॲटमोस्ट लेवलला जाऊन त्यांचं ते डिलिव्हर करण्याचं एक कमिटमेंट असते. आणि ती कमिटमेंट इम्पॉर्टंट आहे आणि ती कमिटमेंट ते फुलफिल करतं. म्हणजे मी म्हणतो ठीक आहे चला 100% प्रत्येक गोष्ट होत नसेल, पण त्यांच्या साईडनं ते फुल एफर्ट टाकता, 100% एफर्ट करतं की ज्या काय प्रॉमिस केलेल्या आहेत गोष्टी त्या सर्व तिथपर्यंत डिलिव्हर झालेल्या पाहिजेत. आणि या त्यांच्या प्रोफेशनलिझममुळे त्यांनी पुण्याच्या UPSCच्या स्टुडंटमध्ये एक ट्रस्ट बिल्ड केलेला आहे. त्यांच्या आणि त्या मुलामध्ये एक बॉन्ड निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एक त्यांना सगळ्याला कॉन्फिडन्स आहे की इथं गेल्यानंतर आपण जे काही प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस भेटेल. आणि दुसरं मेन म्हणजे इथं सर्व लोक एक्सपर्ट आहेत. आदित्य सरांनी स्वतः 8 मेन्स दिलेल्या आहेत, त्यांचं CFA सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांना पूर्ण ह्या प्रोसेसची आयडिया आहे. प्रयासमध्ये ते एक हेड आहेत आणि त्यांना ह्या प्रोसेसची पूर्ण आयडिया आहे की कशा प्रकारे UPSCची प्रोसेस चालते आणि स्टुडंटचे किती गोष्टी स्टेकवर लागलेल्या असतात ते सगळ्यात जास्त त्यांना इम्पॉर्टंट वाटते. की
पैशापेक्षा बी किंवा बाकीच्या गोष्टीपेक्षा बी हे इम्पॉर्टंट आहे की विद्यार्थ्याचं एक मेन्स म्हणजे त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यावर स्टेकवर लागलेलं असतं. तो पास झाला तर ते पूर्ण ह्या प्रोसेसमधून बाहेर पडू शकतो, त्याचं लाईफ वेगळ्या डायरेक्शन जाऊ शकतं. आणि जर एखाद्या मिस्टेकमुळं, मेंटरशिपच्या मिस्टेकमुळं असेल किंवा गायडन्सच्या मिस्टेकमुळं असेल, समजा काही गोष्टी जर झाल्या फ्रॉम द एंड ऑफ द क्लासच्या साईडने जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ते विद्यार्थ्याच्या लाईफसाठी तर हानिकारक आहेच किंवा डिझास्टर तर करतं, पण होल फॅमिली पण डिस्ट्रॉय होती त्याच्यामुळे. तर ती ह्या प्रयासवाल्यांची कमिटमेंट आहे की आमच्या साईडनं जेवढं देता येईल ॲज अ ह्युमनली पॉसिबल असेल तेवढं ते सर्व देता. ते ज्यादा कमिट मी करत नाही, जेवढं पॉसिबल आहे ह्युमनली तेवढ्या गोष्टी करता आणि ते डिलिव्हर पण करता. सो प्रयास मला वाटतं बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये तुमचे जे काही बॅक एंडचे सर्व गोष्टी असतील, नोट्स असतील, टेस्ट सिरीजसाठी हॉल असेल, टेस्ट सिरीज चेकिंग असेल, डिस्कशन असेल, ह्या सर्व गोष्टीसाठी त्यांच्याकडे एक प्रॉपर प्रोफेशनल सिस्टम आहे, टीम आहे आणि ते सायंटिफिक वेने ह्या सर्व गोष्टी मॅनेज करतात. सो आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एवढे मी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्या बेसिसवरती. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी मी अकाउंटेबल असेल आणि माझ्यासोबत आदित्य सर आहे, त्यांच्यावर मला पूर्ण ट्रस्ट आहे. सो प्रयासबद्दल आपल्याला निश्चिंत राहायची गरज आहे. कुठलाही मनात डाऊट येऊन देऊ नका, काही नका. आपण दिल्लीच्या क्लासच्या पेक्षा बी जास्त कॉम्पिटेटिव्ह वेनी आणि प्रोफेशनल वेनी हा क्लास रन करणार आहोत आणि याचा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. ऑलरेडी इथं मी लास्ट टाईम ACF आणि RFOसाठी पण बॅच केलेली. इवन मी CSATची बॅच घेतलेली. CSATमध्ये 45 स्टुडंटपैकी 25 स्टुडंट क्लिअर केलेले आहेत. म्हणजे 2024मध्ये ज्यांचं CSAT क्लिअर झालं नव्हतं त्या लोकांनी 2025मध्ये CSAT क्लिअर केलं आहे आणि ते बी फक्त आणि फक्त एक 8-10 घंट्याच्या लेक्चरच्या सेशनमध्ये केलेलं आहे ते सर्व CSATचं. सो तुम्ही ते पण एक फीडबॅक बघू शकता, त्याच्यामुळे त्याचा बी काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित रीतीने ते त्यातले बी खूप सारे CSATवाले बी खूप सारे स्टुडंट आता IFSला आहेत. त्यांनी ऑलरेडी IFSला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांनी सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. सो त्यांनी खूप साऱ्या लोकांनी अर्ली हेड स्टार्ट घेतलेला आहे किंवा त्यांच्या माइंड तरी प्रिपेअर आहे. सो मला वाटतं तुम्ही पण प्रिपेअर करा. आणि इथं पूर्णपणे प्रोफेशनलिझम असणार आहे की आणि सगळ्यात मेन काय की वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. वन स्टॉप सोल्युशन असणार आहे की इथं तुम्हाला मेंटरशिप भेटेल, तुम्हाला फॉरेस्ट्री ऑप्शनलचा रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील, ऑफलाईन क्लास भेटेल, त्यानंतर मेंटरशिप भेटेल. सेकंड म्हणजे काय की सेकंड इम्पॉर्टंट आहे की जे काही दुसरं ऑप्शनल आहे, ॲग्री इंजिनिअर असेल, जिओलॉजी असेल, याच्यासाठी तुम्हाला एक प्रोफेशनल गाईड भेटेल. एक तुम्हाला एक सेशन ठेवलं जाईल की कुठल्या टाईपमध्ये ॲग्री इंजिनिअरिंगचं आणि जिओलॉजीचं प्रिपरेशन केलं जातं आहे. तुमचे होलिस्टिक अंडरस्टँडिंग आणि होलिस्टिक प्रिपरेशनचा पूर्ण जिम्मेदारी आमच्यावर असणार आहे, ह्या प्रयासवरती असणार आहे. प्रयासाची पूर्णपणे काळजी घेत आहे. सर्व सिस्टम अवेलेबल आहे की कधी फॉरेस्ट्री ऑप्शनल लॉन्च करायचं, कधी ॲग्री इंजिनिअरिंगला पोरांना किंवा जिओलॉजीला एक्सपोजर द्यायचं, कधी इंग्लिशला एक्सपोजर द्यायचं, कधी GSला एक्सपोजर द्यायचं. या सर्व प्लॅन स्टेप बाय स्टेप 75 डेजचा आमच्याकडे रेडी आहे. त्याच्यामुळं निश्चिंत राहावा असं मला वाटतं आणि लवकर स्टार्ट केलं पाहिजे. काय आहे की पर्सनल मेंटरशिप इथं IFSचे लोक देणार आहेत. सगळ्यात मेन म्हणजे IFSमध्ये जे पास झालेले आहेत, मी तुम्हाला सांगितलं की 2 रँकर आहे, 4 रँकर आहे, पुन्हा 7 रँकर आहे. सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येक इंदलकर सर माझ्याकडून विसरून गेले. प्रत्येक इंदलकर सर याच्यामध्ये टेस्ट सिरीजचं डिस्कशन घेणार आहेत. जे काही टेस्ट होणार आहेत तर त्या सर्व टेस्टचं डिस्कशन होणार आहे आणि त्यांची पूर्ण स्ट्रॅटर्जी ते आपल्याला त्या टेस्ट डिस्कशनमध्ये सांगणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत तुमचं इंटरॅक्शन होणार आहे आणि होलिस्टिक होणार आहे की जेणेकरून की कुठलाही लूप होल राहिला नाही पाहिजे. की टीचिंग बी आहे, टेस्ट सिरीज बी आहे आणि डेली रायटिंग पण आहे. या सर्व गोष्टीचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि ह्यासोबत आपल्याला इथं ह्या सर्व गोष्टी भेटतील. तर तुम्हाला सांगितलं की मी GSला पण आपल्याला एक कोणत्या टायमाला GSवरती अटॅक करायचं, आपल्याला कोणत्या टायमाला इंग्लिशकडे जायचं प्रिपरेशनला, ह्या सर्व गोष्टीचं प्रिपरेशन असणार आहे. ऑलरेडी प्लॅन मेड आहे आणि इथं सर्व गोष्टी मेकॅनिकल वेने चालतात. पूर्ण फॉरेस्ट इज ऑल अबाउट मेकॅनिकल थिंग. आणि ह्याच्यामध्ये सायन्सच का ठेवलेलं आहे, ह्युमॅनिटीवाले का नाही ठेवले, तर रिझनच ह्याच आहे. इथं सर्व सायंटिफिक वेने गोष्टी चालतात. इथं सब्जेक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि इथं तुमच्याकडे असं इंडिव्हिज्युअल लेवलवरती काही तुफानी करण्यासाठी पण स्कोप जादा नाही आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला की सिल्व्हिकल्चरला जर 8 दिवस एकाला स्टुडंटला लागते तर दुसऱ्याला पण 8च दिवस लागणार आहेत. तो 5 दिवसामध्ये करू शकत नाही. त्यानं 5 दिवसात केलं तर शुअर शॉट त्याला त्या 7 दिवसावाल्यापेक्षा कमीच मार्क्स येणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण गोष्टी मेकॅनिकल आहेत आणि त्या मेकॅनिकल वेने चालणार आहेत. आणि आम्ही तुमच्यासाठी पूर्ण प्लॅन बनवलेला आहे. सगळ्यात कसं की फॉरेस्ट्री ऑप्शनल रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, व्हिडिओ सर्व गोष्टी तुमच्यासोबत चालणार आहेत
आणि त्याच्यानंतर काय होणार आहे आपल्यासोबत, GSला कधी एक्सपोजर, कुठल्या टायमाला आपल्याला GSला शिफ्ट व्हायचं, कुठल्या टायमाला आपल्याला इंग्लिशला शिफ्ट करायचं आहे, ॲग्री इंजिनिअरिंगला किती टाईम द्यायचा, जिओलॉजीला किती टाईम द्यायचा आहे, या सर्व गोष्टीचं आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे, मायक्रो लेवलवरती मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि या मॅनेजमेंटचा 100% स्टुडंटला फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो की ह्या प्रोग्रामचा असा प्रकारे बेनिफिट होणार आहे की महाराष्ट्रामधल्या मुलांचं डबल सिलेक्शन होणार आहे IFS मध्ये नेक्स्ट टाईम. आज जरी 15 लोकांपर्यंत आपलं जात असेल तर नेक्स्ट टाइम आपल्या मुलं जवळपास नाही म्हटलं तरी 30च्या आसपास आपलं एक सिलेक्शन रेशो असणार आहे. सो मला वाटतं की हा कॉम्प्रिहेन्सिव्ह वे आपल्याला सगळ्यांना बेनिफिट करून देणार आहे. ठीक आहे, तो वाय प्रयासवाला झाला. प्रयासबद्दल कोणाला काही डाऊट नसायला पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट आहे की माझा एक्सपिरियन्स काय आहे, की आता सगळ्यात मेन कोण आहे तर मी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला सर्व गोष्टीची अंडरस्टँडिंग देणार आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे. फॉरेस्ट्री ऑप्शनल हा 90 आवर्सचा लेक्चर, व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे. तुम्हाला मी डेली आन्सर रायटिंग आहे, रोज 3 क्वेश्चन लिहून घेतले जाणार आहेत. की पूर्ण म्हणजे डेली आन्सर रायटिंगमध्ये काय होणार आहे की 3 क्वेश्चनमध्ये ना 1-2 तासाचं जे लेक्चर असते की अर्ध्या तासाच्या टॉपिकवरती एक क्वेश्चन देणार आहे. म्हणजे तुम्ही एक एंड ऑफ द सेशन किंवा एंड ऑफ द ऑप्शनल तुमचा पूर्ण ऑप्शनल हा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रेडी असणार आहे. तुम्हाला जादा काही डोकं लावायची गरज लागणार नाही आहे. देर इज नो नीड टू गो हिअर अँड देअर फॉर द आन्सर रायटिंग. हे वन स्टॉप सोल्युशन आहे. सगळ्यात मेन काय की वन स्टॉप सोल्युशन देत आहेत आम्ही. आणि ह्याचा मला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा. कारण मी 2024साठी जेव्हा ACF आणि RFOसाठी क्लास घेतले, टेस्ट सिरीज घेतली, मेंटरशिप घेतली आणि त्यांच्या आता इंटरव्ह्यूचे मेंटरशिप चालू आहे, तर त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजिक वेनी टाईमलाईन वगैरे बनवून हे करताना तर तेव्हा गोष्टी खूप व्यवस्थित एक्झिक्यूट होतात. तर हा एक एक्सपिरियन्स आहे मला. त्यासोबत मला UPSCच्या इंटरव्ह्यूचा पण एक्सपिरियन्स आहे. सिव्हिलचा एक इंटरव्ह्यू दिलेला आहे 2020मध्ये, त्याचा एक एक्सपिरियन्स आहे माझ्याकडं. IFSचा मी 22 आणि 23मध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझं सिलेक्शन फक्त 15 मार्क्सनी राहिलेलं आहे. ते मी मला इंग्लिश आणि इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स आल्यामुळे मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायची गरज आहे या सर्व गोष्टीमध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी UPSC सिव्हिलच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत आणि मी डिफरंट ऑप्शनलमधून ह्या मेन्स दिलेल्या आहे. पहिले मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मेन्स दिलेले आहे, त्यानंतर मी सोशिओलॉजीमधून मेन्स दिलेले आहेत आणि नंतर मी अँथ्रोपॉलॉजीमधून पण मेन्स दिलेला आहे. तर ही केवळ आणि केवळ गायडन्स आणि लॅक ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट द एक्झाम तो इश्यू झालेला आहे. की मेकॅनिकल इंजिनिअरिंग न घेता मी जर ह्युमॅनिटीचा ऑप्शन घेतला असतं तर कदाचित आज रिझल्ट वेगळा असला असता. पण त्यावेळेसचे डिसिजन असतात की आपण थोडेसे पैशाला पाहून की वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण कॉलेजमध्ये केलं आपण करूया आणि आपण थोडेसे 40-50 हजार रुपयाचा ऑप्शनलच्या क्लासमुळं या सर्व गोष्टी आपल्यासमोर येतात. पण ठीक आहे, त्यावेळेसचे डिसिजन असते, त्यावेळेस आपण त्याच्यावर कॉन्फिडंट राहिलं पाहिजे आणि त्यानुसार डिसिजन घेतले पाहिजेत. तर हे आहे. आणि असिस्टंट इंजिनियर म्हणून माझं सिलेक्शन पण झालेलं आहे. UPSCच्या इंटरव्ह्यूचा 2020चा जो सिव्हिलचा इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. मी आणि हिमांशू टेंबेकर दोघंजण सोबत होतो आहे त्या PSUमध्ये. हिमांशू टेंबेकर सरांचं नंतर सिलेक्शन झालं सिव्हिल्समध्ये, UPSCमध्ये IDS आहेत ते. तर त्यांचं पण मेंटरशिप आहे, त्यांचं पण गायडन्स आहे आपल्या क्लासला. तर असे चांगले चांगले लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत. त्याच्यानंतर काय की सगळ्यात मेन म्हणजे काय की लास्ट टाईम एक 2024मध्ये माझ्यासोबत एक 3-4 लोक होते आमच्या लायब्ररीमध्ये. तर त्या लायब्ररीमध्ये मी पूर्ण त्यांना मेंटरशिप दिली होती फॉरेस्टची. त्यांना कुठल्या बुक कधी वाचायचे, कुठला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲग्री इंजिनिअरिंग कशातून करायचा, फॉरेस्ट्री कसा करायचा, मणिकंदनचा यूज कसा करायचा, किती वेळ द्यायचा कुठल्याला. त्यानंतर इंटरव्ह्यूच्या टायमाला मी गायडन्स केलेलं आहे सर्वांना. तर त्या 4-5 लोकांमध्ये 3 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर एक तेजस्विनी खांबे मॅडम आहेत, त्यांचा AR 47 होता. त्यानंतर हरीश पालवे सर आहेत, 99 आहे. हरीश पालवे सरांना तर मी प्रिपरेशन स्टार्ट करायच्या अगोदर सांगितलं होतं की तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. आणि त्यांचं फर्स्ट टाईम मेन्स होती त्यांची. त्यांना काही जादा एक्सपोजर पण नव्हता फॉरेस्टचा. आणि इवन म्हणजे ॲग्री इंजिनिअरिंग त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन असून त्यांच्याकडे ॲग्री इंजिनिअरिंग ऑप्शनल होतं आणि तरी पण त्यांना करता आलं. त्याच्यामधलं मी एक मायन्यूट टॉपिक सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना स्टुडंटला कुठला नाही जमणार आणि इलेक्ट्रॉनिक्सवाला कुठला ह्यातला ॲग्री इंजिनिअरिंगचा टॉपिक करू शकतो, कुठला मगअपवाला आहे, थेरीवाला आहे, कुठला मेकॅनिकल आणि सिव्हिलचा बेसवाला आहे. या सर्व मायन्यूट डिटेल्स त्यांना सांगितलं होतं आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते पण आपल्याला गाईड करणार आहेत. आणि अभिजित आहे सर आहेत, ते पण आपल्यासोबत आहेत. ते दिल्लीला माझ्यासोबत होते आणि आम्ही त्यांना नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस गायडन्स केलेला आहे.
तर हे 3 लोक पण आपल्याला गाईड करणार आहेत, ते लबसनामधून जॉईन करणार आहेत आपल्याला बुधवारी. तर हा बी एक आपल्यासाठी बेनिफिट आहे की लास्ट टाइम मेंटरशिप केलेल्या लोकांचं. हरी पालवे सरांचं तर मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना प्रिपरेशन करताना सांगितलं होतं की तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे, कारण त्यांनी MPSCचं प्रिपरेशन केलेलं आणि MPSCमध्ये इंग्लिशला जवळपास 100 मार्क्सला इंग्लिश असतं त्यांचं, 50 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह असतं, 50 मार्क्स रिटर्न असतं. तर मला माहित होतं की त्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे. तर इंग्लिश स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्याकडे तो स्पेस क्रिएट झाला होता आणि त्यांना त्याचा फायदा झाला. आणि तो जो काही त्यांचा जो गॅप होता की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि ॲग्री इंजिनिअरिंग ह्याच्यामधला, तो गॅप त्यांचा इंग्लिशनं भरून काढला आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर यासारखं आपल्याला लक्षात येतं की पाहून कोणाचा प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम अगोदर आयडेंटिफाय झाल्यानंतर सोल्युशन भेटते. त्या सरांनी मग नंतर कधीच मेकॅनिकलवाल्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्या टॉपिकला हात नाही लावला. त्यांनी फक्त थेरी जेवढं पाठ करायचं आहे तेवढं टॉपिक केले आणि त्यांचं सिलेक्शन झालं. आज त्याला बसनामध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात काय आहे की इम्पॉर्टंट गोष्ट आहे की व्हॉट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू, की आम्ही तुम्हाला या सेशनमध्ये ह्याच्यामध्ये ज्या प्रोग्राममध्ये फॉरेस्ट्री ऑप्शनलच्या प्रोग्राममध्ये काय काय प्रोव्हाइड करत आहे फॉरेस्ट्री ऑप्शनलच्या हे सोबत लेक्चरसोबत, की काय 90 आवर्सचे लेक्चर आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ पण आहेत आमच्याकडे. ऑलरेडी बॅच रेकॉर्ड झालेली आहे अर्धी आणि ऑफलाईन पण बॅच आहेत. तर दोन्ही सिस्टममध्ये आहे, ऑनलाईन ऑफलाईन. ज्यांना रेकॉर्डेड पाहिजे ते रेकॉर्डेड पाहू शकता, ज्यांना ऑफलाईन यायचं आहे ते ऑफलाईन येऊ शकता. तर हे पूर्ण 90 आवर्समध्ये आम्ही काय केलेलं आहे की कॉम्प्रिहेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जास्त पण टाईम जायला नको. जे GS समजा की जसं मी तुम्हाला सांगितलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंटवाला आहे, त्यानंतर वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आहे, की जिथं मला असं वाटलं आहे की हे ऑलरेडी GSमध्ये कव्हर झालेलं आहे, इथं जास्त टाईम द्यायची गरज नाही, तिथं मी जास्त टाईम पण नाही दिलेला. आणि इव्हन फॉरेस्ट्री ऑप्शनलच्या याच्यामध्ये रायटिंगच्या स्किलमध्ये पण हे पण आहे की GSचा आपल्याला क्वेश्चन उचलायचा नाही आहे. 8 क्वेश्चन आहेत, सिव्हिलसारखं सेम पॅटर्न आहे, थोडंसं नंबर वगैरे वेगवेगळे आहेत, पण सेमच पॅटर्न आहे की पहिला 1 आणि 5th नंबरचा क्वेश्चन कंपल्सरी आहे आणि 2, 3 आणि 2, 3, 4 आणि 6, 7, 8 याच्यामधून 2 किंवा 1 असं उचलायचं आहे. पण ह्याच्यामध्ये उचलताना ऑप्शनमध्ये आपल्याला कोर फॉरेस्ट्री उचलायची आहे. त्याच्यामुळं GS टाईपचं क्वेश्चन आहे तर आपल्याला सोडून द्यायचं, कोर फॉरेस्ट्री द्यायची. जरी आपल्याला येत नसेल, ज्यादा गोष्टी क्लिअर नसतील, जशा प्रकारे क्लिअर आहेत तशा प्रकारे आपल्याला पेपरवरती उचलायचं. त्यांना दाखवायचं की मी फॉरेस्ट्री ऑप्शनल प्रिपेअर केलेला आहे, मी GSच्या जोरावरती लिहित नाही आहे. तर ह्या गोष्टी या लेक्चरमधून आपल्याला क्लिअर होणार आहेत. हे 90 आवर्सचे व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ असतील किंवा ऑफलाईन पण तुम्ही येऊ शकता. इथं प्रयासला JM रोडवरती, सगळ्यात मेन म्हणजे JM रोडवरती आमचा क्लास आहे. प्रयास ही एक खासियत आहे, JM रोड सगळ्याला ॲक्सेसेबल आहे आणि पुण्यातला वन ऑफ द टॉपचा एरिया आहे FC रोडच्या पाठीमागच्या साईडला JM रोड. सो ह्या 90 आवर्सचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड किंवा ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये देणार आहोत. सगळ्यात मेन म्हणजे प्रिंटेड नोट्स असणार आहेत. आता नोट्सचा इथं सगळ्यात मेन काय आहे की प्रिंटेड नोट्स का, की इथं सगळ्यात मेन काय आहे की लक्ष्मीकांत सारखं इथं मणिकंदन आहे. पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांतच्या नंतर नोट्स बनल्या बी नाहीत आणि बनणार बी नाहीत. नंतर सर्वजण आपण लक्ष्मीकांत फॉलो करतो, तसंच इथं सेम आहे की मणिकंदनवाला बुक आहे, ते सर्वजण फॉलो करतात, आपण ते फॉलो करणार आहोत. आणि सोबत आमच्या प्रिंटेड नोट्स असणार आहेत क्लासमध्ये. मी क्लासमध्ये डिक्टेट नाही केलेलं, म्हणजे जिथं जिथं इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, मी फक्त डेफिनेशन, क्लासिफिकेशन, जे मला टेक्निकली इम्पॉर्टंट वाटलं आहे तेवढं सर्व गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारे शुभ्ररंजन मॅडम शिकवतात त्या प्रकारचे, त्या लेवलच्या त्यांना मॅच करण्याचा, त्यांना मी ॲज अ मेंटॉर म्हणून पाहतो आणि त्यांच्यासारखं शिकवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गोष्ट मी ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला जी काही आहे ती समजून सांगितलेली आहे. कुठल्याही PPTचा यूज केलेला नाही आहे. डायरेक्ट फक्त PPT मी फक्त सुरुवातीच्या ह्या लेक्चरसाठी यूज करते. पुन्हा शिकवताना मी कुठेही PPTचा यूज केलेला नाही. कुठेतरी एका दुसऱ्या लेक्चरमध्ये एक 5-10 मिनिटासाठी फक्त PDF वापरलेले आहे, पण PPTचा यूज केलेला नाही आहे. ज्या प्रकारे शुभ्ररंजन मॅडम शिकवतात त्या लेवलला जाऊन शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या साईडने पूर्णपणे 100% एफर्ट दिलेला आहे तो व्हिडिओ आणि तो क्लास बनवताना. आणि पूर्ण तो क्रक्स आहे फॉरेस्ट्रीचा, तो क्रक्स त्याच टॉपिकचा, तर क्रक्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे जे तुम्हाला असे 4 दिवस वाचायला लागणार होते, तुम्ही ते 4 घंट्यामध्ये वाचू शकताल. एवढ्या लेवलचं मी तुम्हाला ते टेक्निकली साऊंड केलेलं आहे त्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये निश्चिंत राहायची गरज आहे की आपल्याला समजणार नाही आहे फॉरेस्ट्री. आपल्याला आपण कुठेही क्लास केला तरी लास्टला काय लक्ष्मीकांतच वाटतं ना पॉलिटीचं. तर इथं पण सेम आहे. पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं अगोदर, आणि समजून घेतल्यानंतर ज्या काही प्रिंटेड नोट्स असतील आमच्या त्याच्यासोबत मणिकंदन करायचं आहे. पण तुम्हाला वाचताना कुठलीही कन्सेप्ट लक्षात ठेवा. सगळ्यात मेन म्हणजे डेफिनेशन, कन्सेप्ट ह्या
क्लासमध्येच क्लिअर करून घेतलेल्या आहेत आणि क्लासमध्येच मी तुम्हाला बोर्डवरती समजून सांगितलेलं आहेत, बोर्डवरती लिहून दाखवलेलं आहेत. ज्या प्रकारे शुभ्रा रंजन मॅडम शिकवतात त्याच्यापेक्षा त्या टाईपचं त्यांना मॅच, त्यांच्यापर्यंत तर नाही पोहोचू शकत, पण त्यांना मॅच करण्याचा त्यांना आयडियल मानून मी त्या गोष्टी केलेल्या आहे की जेणेकरून की स्टुडंटला बेनिफिट झाला पाहिजे. पूर्ण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे. ह्याच्यासोबत दुसरं एक इम्पॉर्टंट आहे की पूर्ण जे काही सिलेबस आहे ते मी क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे. जसं की समजा तुम्हाला सोप्या गोष्टी जर सांगायचं झालं, समजून सांगायचं झालं की मँग्रो असेल, मँग्रो जर टॉपिक असेल तर मँग्रोवर आलेले सर्व क्वेश्चन की व्हॉट आर द सायंटिफिक नेम ऑफ डिफरंट स्पीसीज, काय झोनेशन काय, व्हॉट आर द झोनेशन, वाय देअर इज झोनेशन, आणि सगळ्यात मेन म्हणजे मँग्रोची डेफिनेशन, डायव्हर्स ग्रुप ऑफ सॉल्ट टॉलरंट प्लांट, ही जी काही डेफिनेशन आहे ह्या सर्व गोष्टी आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मँग्रोज, ह्या सर्व गोष्टी मी क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये बसवलेल्या आहेत. आणि जेणेकरून की आपलं माइंड ट्रेन होईल. टेक्निकल सब्जेक्ट आहे तर टेक्निकल वेने ट्रेन होईल, त्याला आणखी पुन्हा वेगळी आन्सर रायटिंग करायची गरज नाही आहे. यासाठी मी हा पॅटर्न ह्याच्यामध्ये बसवलेला आहे आपल्या फॉरेस्ट्रीच्या क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये. सो मला असं वाटतं की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तर नोट्सवाला पार्ट संपलेला आहे, प्रिंटेड नोट्सवाला. आणि त्याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पूर्ण फॉरेस्टच्या सिलेबस प्रिपरेशनमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आहे डेली आन्सर रायटिंग. डेली आन्सर रायटिंग जे काही क्लास मी ऑलरेडी रेकॉर्डेड झाले त्याच्यामध्ये रोज 3 ते 4 क्वेश्चन, ॲव्हरेज 3 किंवा 4 क्वेश्चन आहेत प्रत्येक टॉपिकवरती. आणि ते टॉपिक त्या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये बसवलेला आहे. आणि तो क्वेश्चन टॉपिक संपल्यानंतर त्या टॉपिकवरती 3 क्वेश्चन तुम्हाला डेली आन्सर रायटिंगचे दिलेले आहेत. आणि ते मी इंडिव्हिज्युअली 1 to 1 व्हिडिओ कॉलवरती चेक केलेले आहेत. तुम्ही तिकडून मला स्कॅन करून पाठवायचे आहेत. इथं पॉसिबल ऑफलाईन भेटणं जर पॉसिबल असेल तर ऑफलाईन घेऊन या, आणि जर पॉसिबल नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. व्हिडिओ कॉलवरती एक 3 ते 4 दिवसाचं, 1 वीकच्या आपण सॅटर्डे किंवा संडेला तुमच्या टाईमच्या कन्व्हिनियन्सनुसार ते डिस्कस करतो. म्हणजे 1 to 1 तुम्हाला डायरेक्ट फीडबॅक भेटेल की काय लिहायला पाहिजे होतं, कुठला टॉपिक कुठं लिहितं, कुठले डायग्राम काढता यायला पाहिजे होती. कारण इथं डायग्राम आणि डेफिनेशन आणि कन्सेप्ट एवढ्या 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बाकी आपण सर्वजण GSचं प्रिपरेशन केलं असल्यामुळे आपल्याला बाकीच गोष्टीमध्ये काही अडचण येत नाहीये. पण सगळ्यात मेन अडचण असते की डेफिनेशन काय आहे, एक्झॅक्ट सायंटिफिक डेफिनेशन जी की आपल्याला लक्षात राहू शकते. डेफिनेशन तर खूप सारे असतात, तुम्ही गुगलला सर्च केली तर डेफिनेशन आहे, पण एवढा तुम्ही डेफिनेशन त्या कॉम्प्रिहेंड होतील ॲस्पिरंटला तशा डेफिनेशन आणि ज्या की रिप्रोड्यूस करता येतील अशा डेफिनेशन मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि त्या क्लासमध्ये मी डिक्टेट केलेल्या आहेत, मी बोर्डवरती लिहून दिलेल्या आहेत एकदम प्रॉपर. त्याचे फीचर्स, कीवर्ड्स व इच अँड एव्हरी टर्म्स ऑर द कीवर्ड्स of the definition has been discussed or explained in detail during the class session. जी काय रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये प्रत्येक कीवर्ड त्या डेफिनेशनचं सांगितलेलं आहे. आणि फॉरेस्ट्रीचं एक सगळ्यात मजा काय आहे माहिती आहे का, जर तुम्हाला डेफिनेशन समजली की तो टॉपिक पूर्ण समजून जातो. तुम्हाला सिल्व्हिकल्चरची डेफिनेशन समजली की पूर्ण टॉपिक समजला, पुन्हा काहीच लागत नाही. पण त्याला डेफिनेशन नाही समजली आणि त्यानं सर्व टॉपिक केलं तरी काही समजणार नाही की काय चाललेलं आहे. सगळ्यात पहिले तर असं डेफिनेशन, ती डेफिनेशन म्हणजेच काय की कन्सेप्ट असते, ती कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ती कन्सेप्ट समजणं फार गरजेचं असते. आणि त्या कन्सेप्ट मी पूर्णपणे डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. कदाचित थोडंसं कंटेंट इकडलं तिकडं झालेलं असेल की GS टाईप जे कंटेंट आहे त्याला मी कट मारलेला असेल, थोडंसं जास्त डिटेलमध्ये डिस्कस नाही केलं. पण जे गोष्टी इम्पॉर्टंट आहे की क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट टाईप्स मी एवढ्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जिंदगीत सुद्धा विसरू शकत नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्ही जरी ठरवलं का विसरायचं तरी विसरू शकत नाही. या लेवलला मी डिस्कस केलेला आहे. सो डोंट वरी अबाउट द व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर ऑर द क्लास. एव्हरीथिंग इज कवर्ड इन दी class session and all these classes has been designed on the basis of previous year questions. Whole sessions are modified or made in the format of question answer. हे पूर्ण क्वेश्चन आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की शुभ्रा रंजन मॅडम ज्या लेवलला करतात त्या लेवलला मी क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी माझ्या लेवलवरती पूर्ण प्रयत्न केला आहे की त्यांना मॅच करायचं. ते तर काही शक्य नाही, ह्युमनली पॉसिबल नाही, पण मी त्या टाईपमध्ये जे की स्टुडंटला त्याचा बेनिफिट होईल. अगोदर पूर्ण क्वेश्चन टॉपिकची अंडरस्टँडिंग दिलेली आहे, त्या टॉपिकच्या अंडरस्टँडिंगवरती क्वेश्चन कशा टाईप विचारले जातात हे सांगितलेलं आहे. आणि मग ते कंटेंट मी डिस्कस केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की स्टुडंटला ऑटोमॅटिक टॉपिक संपेपर्यंत किंवा लेक्चर संपेपर्यंत पूर्ण टॉपिकचा एक होलिस्टिक अंडरस्टँडिंग येऊ शकते. आणि मग त्याला लय मगअप करण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला एकदा डेफिनेशन मगअप झाली की बाकी कुठल्याही गोष्टी मगअप करण्याची गरज नाही.
सो तो पार्ट पण मी डील केलेला आहे आणि तो आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामध्ये निश्चिंत राहावं. नेक्स्ट आहे की विकली टेस्ट, जे काही डेली रायटिंग आहे, विकली संडेला टेस्ट असणार आहे, मिनी टेस्ट असणार आहे, ती टेस्ट आपण घेणार आहोत. त्या टेस्टचं डिस्कशन होणार आहे. जरी इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल चेक नाही करून झाले तरी तुमचे एक ग्रुपमध्ये सगळ्यांचे, जसं की आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होतं की बाकीच्या विजनचे टेस्ट असेल, बाकी कुठली नॉर्मल टेस्ट, तिथं चेक करून तुम्हाला ती विकली टेस्ट दिली जाईल. पण त्यासोबत डिस्कशन असेल, लाईव्ह डिस्कशन असेल, यूट्यूबला डिस्कशन असेल त्या टेस्टचं, तुम्हाला ते डिस्कशन भेटेल किंवा आपण ग्रुप ॲपवरती अपलोड करूया की जेणेकरून की नंतर पाहता येईल सगळ्याला. तर हे विकली टेस्टचं. आणि त्यानंतर काय आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट एक असणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे, तर 4 टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहेत. 4 टेस्ट आपल्या मिनी टेस्ट होतील, 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होतील. पेपर 1च्या 2 आणि पेपर 2च्या 2, आणि त्या एकच दिवशी असणार आहे. त्याच्यामुळे की तुम्हाला पूर्ण एकाच दिवशी 2दा रिव्हिजन होऊन जाईल आपल्या सिलेबसची. तर या टाईपमध्ये डिझाईन केला आहे. आणि ह्या टेस्टचं जी काही आपली फायनल टेस्ट असणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे, त्या टेस्टचं डिस्कशन IFS प्रतीक इंदलकर सर घेणार आहेत. त्यांचा ऑल इंडिया रँक आहे 7 रँक असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी सर्व गोष्टीची आयडिया आहे आन्सर रायटिंगची. ते तुम्हाला ते डिस्कशन घेणार आहेत आणि त्यांनी अश्युरन्स दिलंय की मी या गोष्टीचं सर्व डिस्कशन घेईल आणि मी मुलांना या लेवलवरती पूर्ण गाईड करण्याचा प्रयत्न करेन. सो डेली आन्सर रायटिंग, विकली टेस्ट आणि 4 टेस्ट आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहे. सो एवढ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. त्याच्यानंतर एवढा फुल प्रूफ प्लॅन झालेला आहे हा, त्याच्यानंतर प्रिपरेशनमध्ये काहीच राहणार नाही आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते कुठलाही प्रॉब्लेम आला तरी आपल्याकडे एक्सपर्ट आहे, मी आहे इथं. आपल्या सर्व क्वेरी या ॲड्रेस केल्या जातील. कारण ज्या प्रकारे डिझाईन केलेला आहे की हा कुठलाही म्हणजे अनफॉर्च्युनेट इव्हेंटसुद्धा एका पण स्टुडंटसोबत घडणार नाही, अशा टाईपमध्ये हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. त्यानंतर काय बघा, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले की 90 आवर्स लेक्चर फॉरेस्ट्री ऑप्शनलचे देणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स आहेत, डेली आन्सर रायटिंग आहे. ही फक्त कशाची? डेली आन्सर रायटिंग ही फॉरेस्ट्री ऑप्शनलची आहे. आणि त्याचे डेली आन्सर रायटिंगचे टेस्ट पण डिस्कशन होणार आहे, 1 to 1 होणार आहेत. फक्त वीकमध्ये 4-5 दिवसाच्या लेक्चरचे सगळे POI क्वेश्चन म्हणून 10-15 क्वेश्चन आपण एकदा डिस्कस करणार आहोत माझ्यासोबत. मी डायरेक्ट तुमच्यासोबत 1 to 1 फोन कॉलवरती किंवा ऑफलाईन भेटून आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आता फॉरेस्ट्री झालं याच्यासोबत, तर खूप साऱ्या मुलांची तक्रार ही असते की प्रॉब्लेम हा होतो की सिलेक्शन राहतं फक्त इंग्लिशमुळे वगैरे. तर इंग्लिशसाठी आम्ही आदित्य सरांनी आणि मी एक थोडंसं याच्यावर ब्रेनस्टॉर्म केलं, तर असं लक्षात आलं की मुलांना आपल्याकडे इंग्लिशला बिलकुल 0 गायडन्सच्या बेसिसवरती मुलं जातात, डायरेक्ट एंट्री मारतात एक्झाम हॉलमध्ये. आणि बऱ्याच लोकांसोबत ते डिझास्टर होतं. इव्हन तुम्हाला GSला वगैरे चांगले मार्क्स आले तरी बी ऑप्शनमध्ये चांगले मार्क्स असतात तरी पण सिलेक्शन राहतं. आणि ते सिलेक्शन राहण्याचं कारण असतं इंग्लिश. सो याच्यासोबत आम्ही फ्रीमध्ये काय करत आहोत, इंग्लिशचे 4 सेशन देत आहोत. फ्रीमध्ये 4 झूम सेशन आहेत. आणि ते झूम सेशन कोण घेणार आहेत? संदीप शिंदे सर घेणार आहेत. त्यांना एकदा इंग्लिशमध्ये 177 मार्क्स आलेले आहेत आणि ते आपल्यासोबत इंग्लिश 177 मार्क्स आणि त्यांचा IFS मध्ये 32 रँक आहे. तर ते आपल्यासोबत झूमवरती हे 4 सेशन घेणार आहेत आणि हे तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहेत झूमवरती. आणि याच्यासोबत आपण 2 टेस्ट ठेवत आहोत इंग्लिशच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह. त्या टेस्टचं तुम्हाला चेक करून भेटतील, डिस्कशन भेटेल. आणि हे सर्व फ्री असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे फॉरेस्टच्या ऑप्शनल सोबत. कारण इंग्लिश हा एवढा मोठा मेजर रोल प्ले करतो फॉरेस्ट्री सोबत. फॉरेस्ट्री सगळ्यात जास्त मेन रोल प्ले करतो आणि त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरीला इंग्लिश आहे. जर एखाद्यासोबत ब्लंडर व्हायचं असेल तर ते इंग्लिशमध्ये होतं. दुसरीकडे कुठेही ब्लंडर होत नाही. मेकॅनिकल गोष्टी आहेत, सर्व स्मूथपणे चालतात. जेवढं इनपुट टाकलं तेवढं आउटपुट येतं. फक्त इंग्लिश आणि फॉरेस्ट्री 2 सब्जेक्ट आहेत की जिथं कन्फ्युजन होतं आणि इथं सिलेक्शन राहतं. जेवढ्या बी लोकांचं सिलेक्शन राहिले माझ्यासोबतच्या, एक तर फॉरेस्ट्री राहिले नाही तर दुसरं इंग्लिशमध्ये राहिलेलं आहे. सो मला वाटतं की याचा फायदा होईल. आणि ह्या संदीप सरांना चांगल्या प्रकारे मार्क्स असल्यामुळे त्याचा एक फायदा होईल. त्यानंतर GSचा पण आम्ही तुम्हाला फ्री गायडन्स देत आहोत. त्याच्यामध्ये 2 सेशन घेणार आहेत, अनुष्का लोहिया मॅडम आणि आनंद सर. आनंद सरांचा ऑल इंडिया 2 रँक आहे आणि अनुष्का मॅडमचा ऑल इंडिया 4 रँक आहे. आणि हे दोघं जण हजबंड वाईफ आहेत आणि हे कपल आपल्याला गाईड करणार आहे. त्यांनी सांगितलं, मला अश्युरन्स दिलेला आहे की आपल्या मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे. ज्याही प्रकारचे आमच्या साईडनं इनपुट लागतील ते सर्व आम्ही इनपुट द्यायला तयार आहोत. तर GSचा ह्याच्यामध्ये फॉरेस्टमध्ये इम्पॉर्टंट असते हिस्ट्री आणि सायन्स अँड टेक. हिस्ट्री एकदम साध्या गोष्टी येतात, म्हणजे ठरलेल्या गोष्टी आहेत की मौर्यन पिरियडला गुप्ता विचारला,
वैदिक पिरियड विचारला, या टाईपचा टिपिकल टाईपचे क्वेश्चन येतं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं वगैरे. तर या टिपिकल टाईपच्या याचंच प्रिपरेशन असतं. आणि ह्या सायन्स अँड टेक हे करंट ओरिएंटेड असतं. तर या 2 वरती मॅडम सेशन घेतील आणि बाकीचं ओव्हरऑल सांगते. बाकीचा पेपर इझी असतो GSचा, बाकीच्या ह्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. ऑलमोस्ट सर्व लोकांना मार्क्स येतात. जर कोणी गणलं तर फक्त हिस्ट्री आणि सायन्स अँड टेकच्या पार्टमध्ये गणतं. आणि अनुष्का मॅडम ह्या गोष्टी कव्हर करतात. तर मला वाटतं की फॉरेस्ट्री ऑप्शनल सोबत आपला एक प्रकारे इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन बनणार आहे. आणि लास्टला काय आहे की एक राहत आहे ॲग्री इंजिनिअरिंग किंवा जिओलॉजी. याच्यासाठी तुम्हाला माझं स्वतःचं ॲग्री इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे, मला चांगले मार्क्स आलेले आहेत. तर ॲग्री इंजिनिअरिंगचं मी गाईड कराल तुम्हाला की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठले बुक्स वापरायचे आहेत काही. आणि तुम्ही तुमच्या लेवलवरती तुम्ही डिसिजन घ्या, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला एक आउटलाईन दिली झाली, तुम्हाला एक गायडन्स दिलं जाईल की काय करायला पाहिजे आता ह्या ॲग्री इंजिनिअरिंग सोबत, जे की आपण तुम्ही डायरेक्ट एक्सपोज इकडे तिकडे होणार आहेत. तर तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन, याच्यामुळेच आम्ही म्हणलेलं आहे की वन स्टॉप सोल्युशन आहे की तुम्हाला फॉरेस्ट्री ऑप्शनल सोबत सर्व गोष्टीचं एक सोल्युशन भेटणार आहे. असा कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच, दिस टाईप ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच इज नॉट अवेलेबल एनीवेअर इन द इंडिया. नो वन इज रेडी टू टेक दिस रिस्क और नो वन रेडी टू गिव डेडिकेशन फॉर दिस फॉरेस्ट्री प्रिपरेशन अलॉंग विथ अदर सब्जेक्ट. आणि प्रत्येकजण डिस्क्रीट फॉर्ममध्ये प्रिपरेशन करतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. जो काही होलिस्टिक वेने प्रिपरेशन होणार आहे आणि ते पुण्यामध्ये होणार आहे, ते हे प्रयासमध्ये होणार आहे फर्स्ट टाइम. आणि याच्यानंतर मला असं वाटत नाही की कोणीही कुठल्याही स्टुडंटने हा पॅटर्न फॉलो केल्यानंतर कोणाचं सिलेक्शन राहील, कोणाचंही सिलेक्शन राहणार नाही. 100% सिलेक्शनची गॅरंटी देतो मी तुम्हाला याच्यानंतर, हे जर तुम्ही केलं तर. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की फॉरेस्ट्रीच्या ऑप्शनल सोबत तुम्हाला काय 90 आवर्सचे व्हिडिओ लेक्चर भेटणार आहेत. मग त्याच्यामध्ये ॲड होतील की डिस्कशनचे व्हिडिओ ॲड होतील, 90च्या प्लस होणार आहेत. की डेली आन्सर रायटिंग समजा काय झालं, इंग्लिशचे व्हिडिओ ॲड होतील, एक्स्ट्रावाले GSचे ॲड होतील. पण 90 आवर्सचे कोर फॉरेस्ट्रीचे लेक्चर असणार आहेत टॉपिकचे. आणि त्याच्यानंतर मग टेस्ट डिस्कशन हे वेगळे हे गोष्टी याच्यासोबत होणार आहेत. तर टेस्ट एक 90 आवर्सचे व्हिडिओ, 2 डेली आन्सर रायटिंग असणार आहे, 3 नंबरला वीकली टेस्ट असणार आहे, 4 नंबरला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहे 4, आणि 5 नंबरला डिस्कशन होणार आहे फॉरेस्ट्री ऑप्शनलचं विथ प्रतीक इंदलकर सर. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या फॉरेस्ट्री ऑप्शनलच्या बॅचमध्ये प्रोव्हाइड करत आहोत. तर त्याच्यासोबत आणखी कॉम्प्लिमेंटरीमध्ये काय आहे की फ्रीमध्ये इंग्लिशचे सेशन आहे, इंग्लिशचे 4 सेशन झूम मिटिंग असणार आहे, सरांच्या अवेलेबिलिटीनुसार असणार आहे, कारण फ्री सेशन आहेत. तर सरांची अवेलेबिलिटी सर वर्किंग आहेत, सरांच्या अवेलेबिलिटीनुसार हे सेशन होतील. आणि GSचे पण सेशन मॅडमच्या अवेलेबिलिटीनुसार होतील. सरांना इंग्लिशमध्ये 177 मार्क्स आहेत, हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्स आहेत. ह्याच्यानंतर हायेस्ट मार्क्स ऑल इंडियामध्ये आणखी कोणाला आलेले नाही आहेत, ऑलमोस्ट नाही येतच, कोणालाच मार्क्स नाहीत 177च्या वर, हायेस्ट सरच आहेत. तर आपल्याला बेस्ट. आणि हे इंग्लिश इन्क्लूड करण्याचं कारणच हे आहे की बाबा आपल्या मराठी मुलांना काहीच प्रॉब्लेम नको यायला, की लेटर रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग, प्रेस आहे, ग्रामरचा पार्ट आहे. थोडासा कॉन्फिडन्स येण्यासाठी ह्या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच कसं करता येईल हे आम्ही फॉरेस्ट्री ऑप्शनल सोबत करत आहोत. की फॉरेस्ट्री ऑप्शनल हा आमचा एक अजेंडा नाही आहे की फॉरेस्ट्री ऑप्शनलच, आमचा अजेंडा आहे की सिलेक्शन. वी नीड युअर सिलेक्शन. आणि तुमचं सिलेक्शनला जे काही एफर्ट्स लागतील ते सर्व एफर्ट्स आम्ही देण्याचे प्रयत्न करत आहोत. तिथं ज्या प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्हली करता येईल ते सर्व आम्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. तर हे सांगितलं मी तुम्हाला की अनुष्का मॅडमला 149 मार्क्स आहेत, 150 मार्क्सच्या अराउंड GSमध्ये मार्क्स आहेत, ते पण एक्सेप्शनल मार्क्स आहेत. जरी समजा एकदा कदाचित समजा आपण फॉरेस्ट ऑप्शनल केला, ॲग्री इंजिनिअरिंग किंवा जिओलॉजीमध्ये समजा काही डिझास्टर झाला, फर्स्ट टाइम असल्यामुळे तो एवढा कॉम्प्रिहेंड होत नाही, तर तो जो गॅप आहे तो गॅप आपला कुठं भरून निघाला पाहिजे, इंग्लिश आणि GSमध्ये. जरी आपल्याला गायडन्स नाही, ॲग्री इंजिनिअरिंगला ऑलमोस्ट गायडन्स नाही, ते सेल्फ मेड प्रिपरेशन करावं लागतं. ज्या नोट्स आहेत मार्केटमध्ये त्याच्यातून काही अंदाज येत नाही की काय चाललंय, काय करायचं, काय नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्याला रेक्टिफाय करायचा आहे. फॉरेस्ट्री सोपा आहे, फॉरेस्ट्री सोपा आहे आणि त्याच्यामध्ये मार्क्स येतात. केव्हा येतात ते बी तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल, तुम्ही प्रॉपर क्लास केला असेल. नाहीतर असं होतं की तुम्ही फॉरेस्ट्रीमध्येच 1.5 महिना घालवता आणि पुन्हा मग 10 दिवसामध्ये ॲग्री इंजिनिअरिंग जिओलॉजी करता, ते पॉसिबल नाही होत. आणि स्वतः वाचून फॉरेस्ट्री होत नाही. एक वेळेस ॲग्री इंजिनिअरिंग किंवा जिओलॉजी होईल पण फॉरेस्ट्री होत नाही. प्रत्येक पेजवरती 4 कन्सेप्ट असतात. आपला ब्रेन तेवढ्या कमी टायमामध्ये करेल, ऑब्झर्व करेल किंवा अंडरस्टँड बी करेल, पण तेवढ्या कमी टायमामध्ये तेवढ्या गोष्टी ऑब्झर्व करणं पॉसिबल नाही आहे. की आपण अजरिटा इंडिका हे नावच निमसाठी आहे हे समजायलाच आपल्याला टाइम निघून जातो सगळा. मग त्या कजरा एक्विस्टिफोलिया तर आपल्या बस की बातच राहत नाही, ते लक्षात यायला. आणि हे तर सर्व गोष्टी चिल्लर असतात. ज्यांना क्लास केला त्यासाठी हा एकदम सिंपल आणि इझी गोष्टी असतात.
रोज रोज ऐकून ऐकून स्पेसिसची नावं, सायंटिफिक नेम टेक्टोनोग्रँडिस, शुरिया रोबस्टा, इक्विस्टिफोलिया, ऑपिसिनिलिस, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामधल्या आहेत मँग्रोवच्या स्पेसिस आहे, ॲव्हेसिनिया आहे, रायझोपोरा आहे, ब्रुगेरा आहे, या टाईपच्या स्पेसी किंवा सॅलिक्स आल्बा आहे. त्यानंतर पॉप्युलस डेल्टॉइड आहे, पॉप्युलरला म्हणतात. त्यानंतर पायनस जॅरडिनिया आहे. ह्या सर्व स्पीसीज आहेत. ह्या सर्व स्पीसीजचे नाव आपल्याला स्वतः वाचून त्याचं प्रोनाऊन्सिएशन समजायलाच खूप टाइम निघून जातो आणि त्यातून काहीच आउटपुट निघत नाहीये. तर ह्या गोष्टीचं आउटपुट निघण्यासाठी आपल्याला एक क्लास, डेडिकेटेड क्लासची गरज आहे फॉरेस्ट्रीच्या, आणि त्या फॉरेस्ट्रीच्या क्लाससोबत आम्ही ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. या गोष्टीमुळे काय होणार आहे की तुमचं होलिस्टिक प्रिपरेशन होणार आहे. तुम्हाला कुठलाही लूप होल नसणार आहे. मी म्हणतो की फक्त फॉरेस्ट्री, इंग्लिश आणि जीएसच्या जरी पेपरमध्ये उतरले आणि ॲग्री इंजिनिअरिंग थोडं थोडं आणि जिओलॉजी थोडं थोडं जर केलं तरी पण तुम्ही पास होण्याचे तुमचे 90% चान्सेस आहेत. सो मला असं वाटतं की हा एक आमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन सर्वांसाठी बेनिफिशियल आहे. अँड वी आर गोइंग टू गिव्ह आवर डेडिकेशन अँड ब्लड अँड सॉइल टू दिस प्रोग्राम टू मेक इट सक्सेसफुल. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे मेंटरशिप आहे, खूप साऱ्या लोकांचे सपोर्ट आहे. तर या सर्वांच्या सपोर्टमुळे हा प्रोग्राम खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आम्ही, आणि ही माझी पूर्ण अकाउंटेबिलिटी आहे की कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम कुठल्याही स्टुडंटला नाही आला पाहिजे. आणि मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की माझ्या लेवलवरती मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. मी कुठलाही प्रकारचा बॅरियर ठेवणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या मेहनतीला कमी पडणार नाही आहे. मी जेवढी मेहनत करेल तेवढी जरी मेहनत केली, तुम्ही क्लास एक इनॉग्रेशन सेशन जरी बघितलं, ओपन सेशन जरी बघितलं, तरी तुम्हाला लक्षात येईल की मी क्लासमध्ये टॉप टू एंडपर्यंत पूर्ण बोर्डवरती लिहून शिकवलेलं आहे. कुठलाही कंजूसपणा केलेला नाही, कुठलीही पीपीटी लावलेलं नाही आहे, कुठलाही कामचोरपणा केलेला नाही आहे. जेवढं काही लिहिता येईल, जेवढं काही मला उभा राहून इथं तुम्हाला समजून सांगता येईल तेवढं प्रत्येक गोष्टीचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पुरेपूर. त्यामुळे याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा की तुम्हाला काही कन्सेप्टमध्ये अडचण येईल. आणि मी एवढी गॅरंटी देतो की एवढं तुम्ही जर केलं फॉरेस्ट्री तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जादा आहेत, आणि ते इनिशियल स्टेजलाच ठरणार आहे. तुम्ही जेवढे, मी तर म्हणून काही बुधवारच्या ऐवजी तुम्ही मंगळवारी पण स्टार्ट करा, पण एवढे 2 दिवस, समजा 1 दिवस घरी जा, 1 दिवस वापस यायला लावा, म्हणून मी बुधवार ठेवलेला. बुधवारच्या नंतर स्कोप संपत जाईल. जसा जसा एक दिवस संपत जाईल ना, तसा एक मार्क्स कमी होत जातो. सिलेक्शन राहतं आणि लोकांचं 10, 15, 12 मार्क राहतं. 10, 15, 12 मार्क हे 4-5 दिवसामध्ये कव्हर होता. कारण इथं एक रिव्हिजन वाढली की धपकरे 15, 20, 25 मार्क्स वाढतात एका रिव्हिजनमध्ये, आणि बेसिक ॲव्हरेज मार्क्स तर सगळ्यालाच येत असतात. ते 15-20 मार्कच सिलेक्शनचे असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त टाइम घालू नका, कुठलाही प्रकारचा विचार करू नका. पूर्ण होलिस्टिक IFSचं पूर्ण गायडन्स आमच्याकडे अवेलेबल आहे, पूर्ण टीम आमच्याकडे रेडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, काहीच नाही. तुम्हाला जे पाहिजे IFS साठी लागणार आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. 2 रँकर, 4 रँकर, 7 रँकर पासून सर्व आपल्याकडे लोक वर्स्ट सिच्युएशनमध्ये अवेलेबल आहेत. समजा कोणाला ॲग्री इंजिनिअरिंग समजण्यात झालंय तर म्हणजे आपण एखाद्या संडेला समजा सरांना वगैरे बोलून घेऊन आपण, मला जे टॉपिक योग्य वाटते ते मी तुम्हाला इथे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देईल, काही डिस्कस करू आपण. मी काही व्हिडिओ टाकेल त्याचे. आणखी सर आहेत बाकीचे जे कोणी रेडी असतील त्यांच्यासोबत बोलून आपण ॲग्री इंजिनिअरिंगचा विषय बऱ्यापैकी सॉल्व्ह करून देऊ तुमचा प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे. आणि जिओलॉजीला तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती मला सरांशी बोलावं लागेल, पण जिओलॉजीचं पण आपण सोल्युशन काढूया काही ना काहीतरी. पण मला वाटतं की एवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह जर झालं तर ऑलमोस्ट आपल्याला पहिल्या 10 दिवसामध्येच कॉन्फिडन्स येईल की वी आर इन द गेम. आणि तुम्ही पहिले 10 दिवस जर लॉस केले आणि तुम्ही जर इकडे तिकडे फिरत राहिला तर यू पीपल आर आउट ऑफ कॉम्पिटिशन इन दिस रेस आहे. रेस स्टार्ट कधी करणार आहे याच्यावर डिपेंड आहे, कोण किती तगडा आहे. प्रत्येक जण तगडा आहे. का तगडा आहे मला सांगा बरं. प्रत्येक जण त्या लेवलची ॲबिलिटी आणि ॲप्टिट्यूड घेऊन उभा आहे इथं. कशामुळं? प्रत्येकाने फॉरेस्टचा कटअप क्लिअर केलेला आहे. फॉरेस्टचा कटअप क्लिअर करायला त्या लेवलचं ॲप्टिट्यूड लागतंय. विदाउट दॅट ॲप्टिट्यूड वी कॅन नॉट क्लिअर द IFS एक्झाम प्रिलिम्स. कारण ते पॉसिबलच नाही आहे एवढ्या कमी टायमामध्ये एवढं लेवलवरती ज्याचं ॲप्टिट्यूड कमी आहे त्याला. आणि ते ॲप्टिट्यूड तुमच्याकडे आहे सर्वांमुळे. आणि मग काय झालं की सर्वांकडे इनेट ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड सगळ्यांकडे सेम आहे, इंटेलिजन्स सगळ्याकडे सेम आहे. मग आता काय आहे की डिसिजन मेकिंग, इमोशनल इंटेलिजन्स, हार्ड वर्क, डेडिकेशन, पॅशन, ह्या सर्व गोष्टीचं कल्मिनेशन ज्याच्यामध्ये होईल तो ही रेस विन करणार आहे. याच्यामध्ये काहीच नाही आहे. कम्प्लीट मेकॅनिकल सायंटिफिक वे आहे. जो जास्त इनपुट टाकेल तो जास्त सिलेक्शनच्या जवळ जाईल. जो कमी इनपुट टाकेल, जो कन्फ्यूज होईल, जो कन्फ्यूज होण्यापेक्षा कॉम्प्लिसेंट होईल, कोणी जास्त धासुगिरी करेल तो या रेसमधून बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त आहे. सो मला असं वाटतं की डेडिकेशन ठेवा,
कॉम्पिटिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, ॲप्टिट्यूड ठेवा, असलेल्या सर्व रिसोर्सेसचा वापर करा. इमोशनल होऊ नका की मी स्वतः करतो, मी लय दिग्गज आहे, असा काही प्रकार करू नका, कारण तुमचं नुकसान होणार आहे. याच्यामध्ये आमचा काही जादा फायदा नाही, मॉनिटरी बेनिफिट नाही. आम्ही काही इथं काही करिअर करायला आलेलं नाही आहेत की तर आम्हाला करिअर करायचं आहे. आम्ही जस्ट आमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा, असलेल्या नॉलेजचा बेनिफिट स्टुडंटला हवा म्हणून आम्ही तुमच्यासमोर हा फॉरेस्ट्री ऑप्शनल ठेवलेला आहे. फॉरेस्ट्री ऑप्शनल का इम्पॉर्टंट आहे, आता हा एक पॉईंट आहे आपल्याला पाहायचा, तो मी तुम्हाला हा पॉईंट इथं समजून सांगतो. हे बघा, माझा इथं मी माझे मार्कशीट दाखवलेलं आहे तुम्हाला. हे बघा, माझा 2022चा आहे आणि 2023चा. तर 23 मध्ये बघा, मला 2022 मध्ये इंग्लिशला 143 मार्क्स आलेले आहेत आणि इंग्लिशला 134 मार्क्स 23 मध्ये आलेले आहेत. आणि फॉरेस्ट्रीच्या पहिल्याच वेळेस मला फॉरेस्ट्री पेपर 2 ला 102 मार्क आणि पेपर 1 ला 87 मार्क्स आले. आणि हे एक्सेप्शनली हाय मार्क्स आहेत. 10 रँकर 13 रँकरचे पण एवढेच मार्क्स आहेत, एक्सेप्शनली हाय मार्क्स आहेत हे. आणि तेच मेंटेन झालेले आहेत इकडं पण. इकडं जो पेपर 1 मध्ये कमी होते ते पेपर 1 मध्ये पण मार्क्स वाढलेले आहेत, फॉरेस्ट्री पेपर 2 ला पण वाढलेले आहेत. ॲग्री इंजिनिअरिंग पेपर 2 ला 129 मार्क्स आहेत, 91 मार्क पेपर 1 ला आहेत. म्हणजे पेपर 2चा आपला ॲग्री इंजिनिअरिंगचा पेपर 2चा कुणालाही कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, एवढी मी तुम्हाला अश्युरन्स देतो. सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे तो आपण थोडासा डील करूया, पण फॉरेस्ट्री आणि ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा वाटते की माझं जे सिलेक्शन राहिलेलं आहे ते इंग्लिश 134 मार्क्स नाही. आणि तुम्हाला इकडला मी एक हे दाखवलं तर हा संदीप शिंदे बघा, संदीप शिंदेचा मार्कशीट 162 मार्क्स आहे. ते का ह्याच्यात कधीच्या हा त्याचा 21चा आहे आणि हा त्याचा 19चा आहे, 177 मार्क. तर 134 मार्क्स आणि कटअप बघा 829 आणि 846 कटअप आहे. राहिले किती? 17 मार्क्स नाही. 17 ह्याच्यात जर ऍड केले ना तरी पण 160 मार्क्स होत नाही. तर आलं लक्ष, 150च्या अराउंडच मार्क्स होते ते फक्त 17 ऍड करून. म्हणजे इंग्लिश पण रोल प्ले करते. आता तुम्हाला मी ह्याच्यासोबत एक हे दाखवतो की फॉरेस्ट्री कसा रोल प्ले करतो बघा. आता हा संदीप शिंदेचा 177 मार्क्स आहेत, पण ह्याचे फॉरेस्ट्रीचे मार्क बघा 2020चे 78 मार्क आहेत. आणि त्यावेळेचा कटअप ह्याचा फक्त किती मार्क्सने राहिलेला, इंटरव्ह्यूचा 15 मार्क्सने राहिलेला आहे. आणि हे 78 मार्क्स आहेत त्यांना फक्त त्यावेळेस. 78 पासून 15 मार्क्स वाढवणं काही मोठी गोष्ट नाहीये पहिल्याच अटेम्प्टमध्ये. तर फक्त फॉरेस्ट्रीमुळे त्यांचं त्यावेळेचं सिलेक्शन राहिलेलं आहे. कधीचं? 2019चं. आणि 2021चं सिलेक्शन त्यांचं फक्त इंग्लिशमुळे झालेलं आहे. यांचं 922 मार्क्स आहेत त्यांना आणि त्यांचा कटअप किती बघा 904 कटअप आहे. म्हणजे त्यांना फक्त 18 मार्क एक्स्ट्रा आहेत. आणि 162 मधून 18 मार्क्स जर काढले का 144 मार्क्स होते. आणि माझे इंग्लिशचे मार्क किती बघा इथं 143. म्हणजे त्यांना 144 जरी मार्क्स आले असते 143 माझ्या एवढे इंग्लिशला तरी त्यांचं सिलेक्शन झालं नसतं. आज ते IFS आहेत आणि फक्त इंग्लिशच्या जोरावरती ते मध्ये आहेत. तर इंग्लिश आणि फॉरेस्ट्री एवढा रोल प्ले करते. तुम्हाला फॉरेस्ट्री बाहेर बी काढताय. हे बघा 78 मार्क्स, 94 मार्क्स, म्हणजे यांचे 175 मार्क्स होत नाही आहेत. तर फॉरेस्ट्री एवढा खूप सारा रोल प्ले करतं ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी नंतर बघा फॉरेस्ट्रीचं 113 109 केलेले आहेत मार्क्स. तर त्यावेळेसच्या कंडिशननुसार जेव्हा त्यांना फॉरेस्टला मार्क्स आले तेव्हाच त्यांचं सिलेक्शन झालं. त्यांचं फक्त इंग्लिशवरती सिलेक्शन नाही झालेलं. पण इंग्लिशमुळे सिलेक्शन राहू शकतं, इंग्लिशमुळे सिलेक्शन होत नाहीये. तुमच्या लक्षात येत आहे का? फॉरेस्ट्रीमुळे सिलेक्शन होत नाहीये आणि इंग्लिशमुळे काय फक्त राहतंय. होणारं सिलेक्शन तुम्हाला सगळीकडे मार्क्स जर जास्त आले ना तर इंग्लिशमुळे सिलेक्शन राहतं फक्त, पण होत नाही. पण सिलेक्शन व्हायला तुम्हाला फॉरेस्ट्रीमध्ये मार्क्स यावंच लागतात. कारण तेवढा एकच सब्जेक्ट आहे की तो एवढा कमी टायमामध्ये मार्क्स देऊन जातोय. येते लक्षात मी काय म्हणतोय ते, की तुम्हाला जर फॉरेस्ट्रीला मार्क्स नाही आले तर तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट होतच नाहीये. जरी समजा तुम्हाला इंग्लिशला नाही मार्क्स आले तर एखाद्या वेळेस सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, पण रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. पण फॉरेस्ट्रीला मार्क्स आले नाहीये तर तुम्हाला कुठेही मार्क्स येऊ द्या तुमचं सिलेक्शन होत नाही. कारण फॉरेस्ट्रीला मार्क्स कमी झाले की डायरेक्ट 160 170च्या अराउंड मार्क्स जाता खाली. आणि त्या 160 170च्या फॉरेस्टच्या मार्क्सवरती सिलेक्शन होत नाही. कारण ॲग्री इंजिनिअरिंगला मार्क्स येत नाही, जिओलॉजीला मार्क्स येत नाहीत पहिल्या वेळेस जर तुम्हाला करायचं तुम्हाला फॉरेस्ट्री हा इझी ऑप्शनल आहे, त्याच्यामधून मार्क्स काढता येते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्लंडर केला तर तुम्ही किती ॲग्री इंजिनिअरिंग जिओलॉजी मध्ये तोप केला तरी तुम्हाला 170 180च्या वरती मार्क्स जात नाहीत पहिल्या अटॅम्प्टमध्ये आणि तुमचं सिलेक्शन होत नाही. पण तुम्हाला 200+ मार्क्सची गॅरंटी येते फॉरेस्ट्रीमध्ये. आणि एकदा 200 मार्क्स आले, तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स आले, तुमचं सिलेक्शनचा मार्ग मोकळा होत आहे. सो मला असं वाटतं की हा फॉरेस्ट्रीवाला जो गेम आहे ना की सिलेक्शन न होऊन देण्याचा, तो गेम आपल्याला पहिले 10 दिवसात तोडायचा आहे.
की फॉरेस्टला क्रॅश करायचं आपल्याला पहिल्या 10 ते 15 20 दिवसामध्ये आणि आपल्याला डॉमिनेट करायचं प्रिपरेशन. सो याच्यासाठी मी हा फॉरेस्ट्रीचा क्लास तुम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देणार आहे, ऑफलाईन देणार आहे स्टार्टिंगला सुरुवातीला. कारण याचा फायदा काय होणार आहे की अर्ली स्टार्ट अर्ली एज तुम्हाला भेटणार आहे. सर्व गोष्टी आहेत तर कुणालाही कन्फ्यूज व्हायची गरज नाही. पूर्ण कॉम्प्रेसिव्ह प्लॅन बनवलेला आहे याच्यामध्ये आम्ही. याच्यामध्ये कुठल्याही कन्फ्युजनला जागा ठेवलेली नाही आहे. फॉरेस्ट्री ऑप्शनल खूप खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दाखवतो फॉरेस्टचं. हा एक मार्कशीट आहे, कधीचा 2022चा मार्कशीट आहे आणि यांचे ऑप्शनल बघा, मॅथमॅटिक्स पेपर 1, मॅथमॅटिक्स पेपर 2 आणि वरचा फॉरेस्ट्री ऑप्शनल आहे. यांचे स्वतःचे ऑप्शनल हे मॅथमॅटिक्स आहे आणि त्यांचा हाच मॅथमॅटिक्स ऑप्शनल सिव्हिलमध्ये पण आहे. यांचे 6-7 मेन झालेला आहे सिव्हिलमध्ये. आणि यांचा मेन ब्लंडर काय आहे बघा यांच्यामध्ये झालेला, त्यांचा अनफॉर्च्युनेटली झालेला ब्लंडर काय आहे बघा, त्याला 69 मार्क्स आहेत फक्त आणि यांना इंटरला 175 मार्क्स. यांचा 30 मार्काने फायनल सिलेक्शन राहिले, फक्त 30 मार्काने. आणि मला सांगा 69च्या 100 व्हायला काय प्रॉब्लेम होता. आणि यांनी जवळपास 45 डेज फुल टाइम फॉरेस्ट्री प्रिपेअर केलेला आहे आणि तो फक्त स्वतः वाचलेला आहे. आणि त्यांनी एवढा रिग्रेट केलेला आहे आयुष्यामध्ये की त्यांना वाटत होतं की मी किती बुद्धू आहे, मला जर कोणी सांगितलं असतं की फॉरेस्ट्रीचा क्लास करता येऊ शकतो आणि फॉरेस्ट्री कुणाकडून समजून घेता येऊ शकते तर मला म्हणे माझं सिलेक्शन तेव्हा झालं असतं. 69 मार्क्स. ह्याला मॅथमॅटिक्सला ह्याला टाइम पण द्यायचा नव्हता ह्यांना, कारण ऑलरेडी 7-8 वेळेस झालेलं होतं. त्यांचा पूर्ण टाइम फॉरेस्ट्री केलंय त्यांनी, 45 डेज फॉरेस्ट्री केलंय, तरी पण 69 मार्क्स आहेत त्यांना. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि सिलेक्शन इंटरव्ह्यू देऊन सिलेक्शन 800 मार्क्सने राहिलेलं आहे, 30 मार्क्सने राहिलेलं आहे. आणि 30 मार्क्स फक्त फॉरेस्ट्री पेपर 2 मध्ये करता आले त्यांना खूप, जिथे की मला 102 मार्क फॉरेस्ट्री पेपर 2 ला आहेत. मी तुम्हाला माझा एकच आहे बघा, 2022 फॉरेस्ट्री पेपर 2 79. हे बघा माझा पेपर 2022 फॉरेस्ट्री पेपर 2 102, जिथं की त्यांना 79 आहेत आणि मला 87 आहेत. तर हा जो फरक आहे ना, हा फरक तुम्हाला ब्रिज करायचा आहे आपल्याला आणि इथून जे काय आहे ते कॉन्फिडन्स जायचंय. हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो मी, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. हे बघा त्यांना पेपर 2 ला काय फॉरेस्टच्या 79 मार्क्स आहेत आणि मला किती 102 मार्क्स आहेत, 102 आणि 69 आणि त्यांचं 30 मार्क्सने सिलेक्शन राहिलेलं आहे. तर हे फक्त फॉरेस्ट्रीमुळे झालेलं आहे त्यांच्यासोबत. त्यांना इंग्लिशला बी बघा, इंग्लिशला 159. मी काय म्हणलो होतो, इंग्लिशमुळे सिलेक्शन होत नाही, इंग्लिशला मार्क आलं, फक्त इंग्लिशमुळे सिलेक्शन राहतं. सिलेक्शन होतं फॉरेस्ट्रीमध्ये मार्क्स आल्यानंतर. हे त्याचा एक्झाम्पल आहे. मला किती आले इथं 159च्या जागी 143 आणि तेच मला 159 असतं तर माझं सिलेक्शन झालेलं असतं, मला काहीच प्रॉब्लेम आला नसता. आज इथं तुमच्यासमोर यायची गरज पण लागली नसती. 159 आणि पण सिलेक्शन राहिलं इंग्लिशमुळं. आणि यांचं झालं का नाही, यांचं झालं कशामुळे असतं, फॉरेस्ट्रीमुळं. येतं ना लक्षात की फॉरेस्ट्री इंग्लिशला मार्क येऊन फक्त इंग्लिशला मार्क आले आणि सिलेक्शन नाही, तुम्हाला फॉरेस्ट्रीलाच मार्क्स लागतात. आणि फॉरेस्ट्रीला मार्क्स आले की इथले 20-25 मार्क जास्त का तो गॅप भरून निघतो. आणि इंग्लिश आपल्याला दाबून का धरायचं आहे की जे 10-15 मार्कांनी जे माझ्यासारखं सिलेक्शन राहतं का ते राहायला नको आपल्याला. आपलं काय होतं, आपल्या 145 मार्क्स येतात पण आपलं 15 मार्कांचं सिलेक्शन राहतं, लोकांना मग 60 मार्क्स ॲव्हरेज मार्क येऊन जातं इंग्लिशला. मग ते 15 मार्क जे आहेत ना आपल्याला ते इंग्लिशचे पण नाही जाऊ द्यायचे, जेणेकरून बाबा थोडं बहुत काही पेपरमध्ये झालं एका दुसऱ्या तर ते कव्हर व्हायला पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी इंग्लिश हे ठेवलेलं आहे. पण पास होण्यासाठी फॉरेस्ट्रीच लागते, फॉरेस्ट्री शिवाय ऑप्शन नाही आहे. बघा याला 89-73 एवढे पण मार्क्स असले मॅथ्सला तरी चाललं असतं, जर त्यांना इथं 100 मार्क्स असते तर काहीच अडचण नव्हती त्यांना पास व्हायला. सो मला वाटतंय की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की फॉरेस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. त्या फॉरेस्ट्रीच्या ऑप्शनल शिवाय तुमचं सिलेक्शन शक्य नाही आहे. तुम्हाला आणखी एक मी हे दाखवतो. हे बघा GS मध्ये जनरल नॉलेजमध्ये 149 मार्क्स आहेत अनुष्का लोहिया मॅडमला 2022 ला. तर ह्या पण GS घेणार आहेत. तर हा पण एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हे सगळे मार्कशीट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. याच्यामध्ये आणखी कोणाचे मार्कशीट दाखवण्याची मला काही आवश्यकता नाही वाटत. संदीप शिंदे सरांचा मार्कशीट दाखवला मी तुम्हाला ऑलरेडी. हे बघा त्यांचा 2022चा मार्कशीट आहे. इंग्लिशला 177 मार्क्स आहेत. तर ते इंग्लिशसाठी आपल्याला मेंटर करतील. आणि ह्याच्यानंतर हे तुम्हाला ठीक आहे. इथपर्यंत मी तुम्हाला मार्कशीट जेवढे दाखवायचे होते माझ्या साईडने तेवढे दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला एक मार्कशीट आणखी मी दाखवतो की माझं 2020चा बघा, मी इंटरव्ह्यू दिलेला 2020 ला. प्रॉब्लेम काय होते आणखी एक थोडंसं, तर ह्याच्यातून तुम्हाला अनालिसिस होऊन जाईल की माझे किती मार्क्स आहेत मेन्सचे 743 743. आणि ओंकार पवार सर आहेत IAS झालेले, तर ते महाराष्ट्र केडर IAS आहेत.
हे बघा माझे 743 मार्क आणि त्यांचे किती 736 मार्क आहेत. म्हणजे बाकीच्या गोष्टी किती रोल प्ले करतात बघा, एखादा ऑप्शनल आणि एखादी गोष्ट. 736 मार्क आहेत, माझे 743 मार्क आहेत, मला किती इंटरव्ह्यूला 150 मार्क आहेत, त्यांना किती 187 मार्क आहेत. आणि ते आज IAS आहे महाराष्ट्रामध्ये, ते आज महाराष्ट्र केडर IAS आहेत. माझ्यापेक्षा किती मार्क्स कमी आहेत, त्यांना 3 आणि 4 7 मार्क कमी मेन्सला. आणि इव्हन माझा बघा हा ऑप्शनल पेपर सोशियोलॉजी पेपर 1 आहे का 102च मार्क आहेत, पेपर 2ला 134 आहेत. बाकीच्या ऑलमोस्ट म्हणजे टॉपरचे मार्क्स आहेत हे GSचे, जेवढे GSचे मार्क्स आहेत का हे टॉपरचे मार्क्स आहेत. फक्त कशामुळे प्रॉब्लेम झालाय की ऑप्शनल पेपर 1 सोशियोलॉजी. तर आपल्याला असा काही प्रकार होऊन द्यायचा नाही की सर्व ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही टॉपरचा 2020चा मार्कशीट बघा, जर एवढा पॉईंट आणि इंटरव्ह्यूचा पॉईंट जर सोडून जर दुसरा कुठला कमी मार्क्स असते ना, मी तुम्हाला चॅलेंज देतो. इव्हन निवृत्ती अवॉर्ड सर असतील त्यांचे पण GSचे मार्क आणि माझे मार्क्स सेम आहेत. इव्हन पेपर 2चे ऑप्शनलचे सेम मार्क्स आहेत, फक्त पेपर 1चा ऑप्शनल. आणि त्याच्यामुळे काय होतं सिलेक्शन, आणि तेव्हा सिलेक्शन राहिलं तर ते तसंच राहतं. मग पुन्हा मी 2022 मध्ये मेन्स दिली, 2022 मध्ये 1 मार्काने इंटरव्ह्यूचा कॉल राहिला. तर या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होत जातात नंतर. त्यासाठी आपल्याला आताच ग्रॅब करायची अपॉर्च्युनिटी. तेव्हा जर ऑप्शनल पेपर 1ला मार्क्स आले असते तर आज ही वेळ आलेली नसते आपल्यावर कोणावरच. तर आणि तुमच्यावर कोणावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. प्रत्येकालाच अपॉर्च्युनिटी भेटते असं नाहीये, जेव्हा अपॉर्च्युनिटी भेटते ना त्या अपॉर्च्युनिटीचा फुल्ली वापर केला पाहिजे मला असं वाटतंय. आणि ही तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी आहे. आता हा मार्कशीट दाखवण्याचं काय की ओंकार पवार सर आता नाशिकचे CO आहेत, जिल्हा परिषदला नाशिकच्या CO आहेत. तर त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. पण त्यांना अपॉर्च्युनिटी भेटली, त्यांनी हा कन्वर्ट केला इंटरव्ह्यूच्या जोरावर, आणि इथून त्यांनी सिलेक्शन झालं. इथं इंटरव्ह्यूला कमी आले, ऑप्शनलला कमी आले, म्हणजे दोन्ही गोष्टी इथं कन्फ्युजन झालं आणि इथं सिलेक्शन राहिलं. आणि सिलेक्शन किती मार्क राहिले 893 मार्क्स आहेत, जवळपास 14 मार्क्सने सिलेक्शन राहिलेलं आहे. 102चे 116 मार्क्स काही सोशियोलॉजी पेपर 1ला ज्यादा नाही आहेत. आता 165 मार्क्स इंटरव्ह्यूला काही ज्यादा नाहीत. पण ह्या सर्व गोष्टी कशा येतात नशिबाच्या असतात, फॉर्च्यूनच्या गोष्टी असतात. पण आलेल्या अपॉर्च्युनिटीला आपण 100% आपल्या साईडने दिलं पाहिजे मला असं वाटतंय. मी हे का सांगतोय तुम्हाला, का दाखवतोय की तुमच्यासोबत असा प्रकार नको व्हायला. नंतर तुम्हाला वाईट वाटायला नको की यार सर्व गोष्टी होत्या, सर्व आपल्याकडे अपॉर्च्युनिटी होती, आपल्याकडे पैसे होते, आपल्याकडे अवेलेबिलिटी होती, ऍक्सेसिबिलिटी होती, अफोर्डेबिलिटी बी होती, या सर्व गोष्टी होत्या आणि तरी पण आपण केलं नाही. आणि याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झालेला आहे आयुष्यामध्ये. तर असं काही कोणासोबत व्हायला नकोय. आणि लास्टला एक गोष्ट सांगायची मला, तर ती गोष्ट ही आहे की आता हा फॉरेस्ट्री ऑप्शनल तुम्ही करताल, हा फॉरेस्ट्री ऑप्शनल तुम्ही केला पण पाहिजे व्यवस्थित. फॉरेस्ट्री ऑप्शनल आता आपण एक बुधवारी, म्हणजे आपला पेपर झाला संडेला ऑप्शनलचा, बुधवारी आपण 3 सप्टेंबरला स्टार्ट करत आहोत. ओपन सेशन असणार आहे इव्हिनिंगला 6:30च्या आसपास, जेव्हा ऑफिस टाइम संपत आहे त्याच्यानंतर आपला हा सेशन ओपन सेशन असणार आहे. सर्वांनी या ओपन सेशनला येऊन खूप सपोर्ट करावा आणि आपलं जे काही सिलेक्शन आहे ते एन्श्योर करावं असं मला असं वाटतंय. आणि सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.